त्याच्या आधी मी सुरुवातीला थोडंसं सांगतो. मी आल्यापासून डायरेक्ट मराठीमध्ये लेक्चर चालू केले. बरोबर, लेक्चर म्हणण्यापेक्षा माझं जनरली हे लेक्चर नसतं आणि ह्या पूर्ण सेशनमध्ये तुम्हाला कोणतेही असं अलंकारिक भाषेमध्ये लेक्चर किंवा जे काय माझं बोलणं आहे ते ऐकायला मिळणार नाही. तर ही एक आपण दररोजची जी काही बोली भाषा म्हणतो त्या भाषेतच नेहमी हा सेशन मी घेत असतो, कारण मला कुठलंही बॅरियर नको असतं. कशामध्ये? तुमचं जे काही तुम्ही दररोजचं विज्ञान शिकता याच्यामध्ये कशाचंही बॅरियर नको आहे. भाषेचं नको ना अवघड अवघड शब्दांचं पाहिजे. त्यामुळे हे पूर्ण सेशन शक्यतो आम्ही लोकल लँग्वेजमध्ये घेत असतो. म्हणजे जनरली आता इथे आपण सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलतो, पण बाहेर कुठं गेलो तर हिंदीमध्ये. आता कर्नाटकमध्ये तिकडे गेलं तर मग इंग्लिशशिवाय पर्याय नसतो, कारण ती भाषा काय आपल्याला येत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे संपूर्ण सेशन आपण प्युअर मराठीमध्ये घेणार आहोत. प्युअर म्हणजे आपली मराठी. प्युअर म्हटलं का मग ती पुणेरी वगैरे तसली. ठीक आहे. इनोव्हेशन म्हणजे काय कोणी सांगाल? मी आधीच सांगितलं हे लेक्चर नाही आहे, हे इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स फार गरजेचा आहे. आता बराच वेळ तुम्ही बसून राहिलात, आता थोडंसं तुम्हाला पण बोलायचं आहे. नाही तर मग ते सरांनी बऱ्याच वेळेला नॅशनल इनोव्हेशन डे वगैरे सांगितलं, मग त्याचा काही अर्थ नाही होणार. झाली ना? यस, इनोव्हेशन काय? टू इन्व्हेंट. ठीक आहे. हे कोण करणार आहे? कुणी करायचंय? इनोव्हेशन कोण करणार? कावळा करेल का? इनोव्हेशन आपल्यासाठी असतं ना मोस्टली. मग इनोव्हेशन कोण करणार आहे किंवा कोणी केलं पाहिजे? तुम्ही MSc का शिकताय? BSc का शिकताय? हे कोणाच्या डोक्यात नसणार आहे इनोव्हेशन करण्यासाठी शिकतोय. तुमचं काहीतरी टार्गेट ठरलेलं असेल तर तो हसतोय खूप. मग त्याला कदाचित MSc झाल्यानंतर लग्न वगैरे करायचं असेल. बरोबर ना? म्हणजे खास करून मला आधी सरांनी फोन करून सांगितलं होतं की फिजिक्सला मुलं आहेत, 30 मुलं आहेत किंवा MSc ला आहेत. आता MSc ला जी मुलं आहेत ती का MSc ला आले ते त्यांना माहीत असेल. त्यांचं काय फारसं वेगळं नाही आमच्यापेक्षा. आमचं पण बऱ्याच वेळेला कुठेतरी एक काही वर्षांपर्यंत तसंच होतं. नंतर रिझन्स कळायला लागले की का आपण सगळं हे करतोय. कारण आपल्याला नेहमी सगळं शिकून झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न पडलेला असतो. बरोबर की नाही? पण त्याचा आणि आपण जे काय म्हणतो नॅशनल इनोव्हेशन डे, इनोव्हेशन या शब्दाचा किंवा मग अब्दुल कलामांचं जे काय आज मला बुक दिलंय त्याच्यावर लिहिलंय इग्नायटेड माइंड्स. इग्नायटेड म्हणजे काय? इग्निशन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे शब्दांचे अर्थ, फक्त तुम्ही सांगत नाही. आणि तोच तर प्रॉब्लेम आहे, ते इग्निशन होत नाही. ओके. तर ते सध्या माझ्याच्यानी जिथपर्यंत करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. मी काय अब्दुल कलामांसारखा फार मोठा व्यक्ती नाही की त्यांच्याकडे नुसतं पाहिलं, किंवा शिवाजी महाराजांसारखं आपलं काही काय म्हणतात कॅरेक्टर नाही आहे की ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी मुलं इन्स्पायर होतात, एक अंगामध्ये जोश येतो आपल्या. तर तसं आपलं करिअर किंवा माझं तसं काही प्रोफाईल नाही आहे. परंतु आम्ही जे काही काम करतो त्यातनं तुम्ही जे काय आता सर्व ऑलरेडी तुम्ही त्या स्ट्रीममध्ये आहात. जनरली हे सेशन्स आम्ही नॉन सायन्स पब्लिक समोर किंवा मुलांसमोर, बाकीच्या स्ट्रीममधल्या मुलांसमोर पण कधी कधी घेण्याची वेळ येते. तर त्यावेळेला सुद्धा आमचं काम तेच असतं की तुम्हाला करिअर म्हणून सायन्स नाही शिकायचं, पण सायन्स का शिकणं जरुरीचं आहे, ॲटलिस्ट बेसिक तरी. ओके. तर ते आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता सायन्सकडे तुम्ही ॲज अ करिअर म्हणून न पाहता एक दैनंदिन जीवनातली एक गरजेची गोष्ट म्हणून सुद्धा थोडंसं पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी का होईना आपण त्या कन्सेप्ट लर्न केल्या पाहिजेत. ओके. तर त्याबद्दल मी थोडंसं नंतर सांगेलच तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेशन करताना. त्याआधी मी तुम्हाला काही एक 5-6 स्लाइड्स दाखवणार आहे पटपट.
आणि त्या स्लाइड्स संपल्यानंतर आपण ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशनकडे जाणार आहे. तर आधी माझ्याबद्दल सांगतो. माझी जी काही प्रोफाईल होती ती तर सरांनी सांगितलेलीच आहे, परंतु मी जिथून आलो आहे ज्या इन्स्टिट्यूटमधून त्याच्याबद्दल मला सांगणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं राणे सरांशी थोड्याशा गप्पा झाल्या. मी सरांना विचारलं इथे ॲस्ट्रॉनॉमीविषयी काही चालतं का कॉलेजमध्ये. तर सर म्हटले की आमचा इथे प्रयत्न चालू आहे, नवीनच MSCला एक कोर्स आम्ही इंट्रोड्यूस करतोय. BSc आणि MSCला पण होतोय आता, स्पेशलिस्ट इन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. तर तुम्हाला ह्या कोर्स इंट्रोड्यूस होण्यामागचं कारण म्हणजे याचे कोर्स जे इंट्रोड्यूस करण्याचं ठरवलं हे आयुकानेच ठरवलं. तुम्हाला माहिती असेल की आयुकाची स्थापना डॉक्टर जयंत नारळीकर यांनी केलेली आहे. तुमची जी काही CBSE बोर्ड जो आहे त्या बोर्डचे जे काही सायन्स आणि मॅथ्स टेक्स्टबुक कमिटीचे ते चेअरमन आहेत. आणि त्यानंतर जेवढं काही आता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये नवीन करिक्युलम येईल तुमच्या त्या कोर्समध्ये, त्या कोर्सचं सगळं करिक्युलम आणि त्याचं एक्सपेरिमेंटेशन आमची टीम तिथे डिझाईन करते. तर आता नुकताच कोर्स जर इंट्रोड्यूस झाला आहे तर त्याचे प्रॅक्टिकल्स पण घ्यावे लागतील. तर त्याच्या ज्या सगळ्या लॅबोरेटरीज आहेत ह्या एका ट्रायल बेसिसवर आयुकामध्ये तयार केलेल्या आहेत. आणि मग जे काही त्याचे फॅकल्टी असतील तिथून पुढे शिकवणारे त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम आमच्या इथे होणार आहे. सर्व पुणे युनिव्हर्सिटीचं असेल की ऑल इंडियातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचं फॅकल्टीचं ट्रेनिंग द्यायचं काम तिथे ॲस्ट्रॉनॉमीच्या कोर्ससाठी तिथे होणार आहे. तर जे काही इन्स्टिट्यूट आहे आयुका हे नाव किती जणांनी ऐकलंय आणि तुम्हाला रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. हां, ॲटलिस्ट पूर्ण हात वर करा. ऐकलंय, ठीक आहे. पाहिलंय किती जणांनी? ठीक आहे, 2-4 जणांनी ऐकले म्हटल्यावर पाहिलं कोणीच नसणार आहे. तर तुम्हाला इथे मी जे काही स्लाइड्स दाखवणार आहे जाणीवपूर्वक खास तुमच्यासाठी आणलेले आहेत. हे उगाच काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचं म्हणून आणलेलं नाही आहेत. तुम्हाला काही गोष्टी आपल्या जवळच्या, मी फार दूरच्या पण सांगणार नाही, अमेरिकेत असं आहे असं काही सांगणार नाही. अमेरिकेतलं सगळं तुम्हाला माहिती असणार आहे पण आपल्या जवळचं नसणार आहे हे मी सांगू शकतो. नासा सर्वांना माहिती असेल, बरोबर ना. इस्रो पण सर्वांना माहीत असेल, आयुका कोणालाच माहीत नसेल. आणि त्याचं कारण आहे कारण ती नाशिकपासून फार जवळ आहे. त्याचं कारण काय? नाशिकपासून फार जवळ आहे. त्र्यंबकेश्वरचं मंदिर सर्वांना माहीत असेल. इथे आवाज आपोआप आला. भीमाशंकरचं मंदिर सर्वांना माहीत असेल. भीमाशंकरला जाताना एक टेलिस्कोप लागतो, तो किती जणांना माहिती आहे? आणि जाताना तो दिसतो. आता जे सगळे हसतात हे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पुढं ज्यावेळेला तिथे इथून सुटसाल डिग्री घेऊन त्यानंतर फार ते कदाचित हसणं पण बंद होईल. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा गांभीर्याने घ्या, कारण तुम्हाला ज्या काही भविष्यात चांगल्या अपॉर्च्युनिटीज देणार आहेत ते याच संस्था देणार आहेत आणि त्या तुमच्या जवळ आहेत. मग तुम्हाला कुठेतरी लांब, आता UP बिहारमध्ये तर काहीच नाही आहे, मग कुठेतरी दिल्ली मुंबईला काही शोधायची गरज नाही पडली पाहिजे. सगळं तुमच्या जवळ आहे आणि ते जवळचं काय काय ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हा आयुकाचा लॉंग फॉर्म आहे. आणि इथे तुम्हाला MSc नंतर PhD पोस्ट डॉक जर करायचं असेल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, आता तुमच्या इथे कोर्स इंट्रोड्यूस होतोच आहे, तर ज्यांचं BSc ॲस्ट्रॉनॉमी किंवा मग MSc ॲस्ट्रॉनॉमी होईल तर त्यांना पुढे जर PhD आणि पोस्ट डॉक करायचं असेल तर तुम्हाला या संस्थेशिवाय दुसरा कोणता पर्याय सध्या तरी नाही आहे. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं मोठं इन्स्टिट्यूट आहे आणि भारतातलं एक 3 ते 4 इन्स्टिट्यूटपैकी एक मोठे इन्स्टिट्यूट आहे, जिथे तुम्ही PhDला एक नॉर्मल एंट्रन्स एक्झाम असते, ती एक्झाम जर क्रॅक केली तर पूर्ण 5 वर्षे तुम्हाला सर्व काही फ्रीमध्ये असतं आणि तिथे तुम्ही PhD होऊ शकता. आणि एकदा तुम्ही तिथून PhD झाली तर तुम्ही एक जागतिक दर्जाचे सायंटिस्ट होता तिथून PhD झालं तर. ओके. तर अशी ही संस्था आहे जिथून आम्ही आलेलो आहोत. आणि या संस्थेचं मुख्य कार्य म्हणजे काय की ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्समध्ये संपूर्ण विश्वात जे काही संशोधन चाललंय त्याच्यातले वेगवेगळे शोध इथे लावले जातात. नारळीकरांसारखे अनेक शास्त्रज्ञ तिथे आहेत जे तिथे काम करतात आणि त्यांचं मुख्य काम काय असतं की आत्ता रिसेंटली जेवढे काही शोध लागलेत खगोलशास्त्रामध्ये
यातल्या प्रत्येक शोधामध्ये आयुकाचा सक्रिय सहभाग होता. आयुकाची खूप मोठी टीम त्याच्यामध्ये काम करते. तर त्या शोधांबद्दल मी पुढे सांगणार आहे. आणि त्याच्यात तुम्ही म्हणाल आता चला त्यांनी शोध लावला, ते मोठे शास्त्रज्ञ आहे, आमचं काय. तर तुमचं काय आहे त्याच्यासाठीच सगळं सांगणार आहे. ओके. तर आपण थोडंसं ॲस्ट्रॉनॉमीबद्दल जाणून घेऊया. दुसरी गोष्ट, आता हे जे काही समोर तुम्हाला टेबलावर कचरा दिसतोय, तर तो कचरा आणि ह्या ॲस्ट्रॉनॉमीचा काय संबंध आहे. तर हे एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, परंतु जयंत नार्वेकरांना असं वाटलं की आपण बेसिक सायन्समध्ये पण काहीतरी काम केलं पाहिजे. जे सरांनी सांगितलं की मुलांमध्ये आवड नाही आहे किंवा आवड थोडंसं जरा फ्रस्ट्रेट झालेत, कोणतं करिअर निवडावं, किंवा सायन्सची आवड थोडीशी कमी आहे, त्यामुळे थोडेसे अभ्यास करायला कमी पडतात. तर याच्यासाठी त्यांनी सायन्स आउटरीच नावाचा एक प्रोग्राम चालू केला. आणि तुम्हा सर्वांना पु ल देशपांडे माहिती असतील. तर पु ल देशपांडेंनी त्यांची जी काही त्यांना जे काही सर्व मानधन मिळायचं सगळीकडनं, पुस्तकांचं असेल किंवा वेगवेगळ्या लेक्चरचं असेल, तर त्यातनं एक संस्था उभी केली. नारळीकर आणि पु ल देशपांडे चांगले मित्र आहेत, आणि ती संस्था म्हणजे आयुकाचं सायन्स सेंटर. आणि त्या सायन्स सेंटरमध्ये आम्ही काम करत असतो. तर पु ल देशपांडेंचं एक म्हणणं होतं की माझा हा सगळा पैसा मला विज्ञान प्रसारामध्ये लावायचा आहे. सो त्यांच्या सगळ्या याच्यामधून आयुका खरं तर विज्ञान प्रसारामध्ये उतरली. खरं तर आयुकाचा विज्ञान प्रसारामध्ये काही संबंध नव्हता, कारण ते सगळे वरती ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारे लोक आहेत तिथे. पण ते ॲक्टिवली याच्यामध्ये उतरले, आणि आतामध्ये आयुकाचे सर्व शास्त्रज्ञ सुद्धा याच्यात चांगल्या प्रकारे भाग घेतात. म्हणजे तुम्ही जर कधी सांगितलं आम्हाला की आम्हाला एका चांगल्या सायंटिस्टचं लेक्चर ठेवायचं आहे मराठीमधून, तरी इथे होऊ शकतं. ठीक आहे. आणि सायंटिस्ट म्हणजे अगदी नार्वेकरांच्या लेवलचे सायंटिस्ट. ठीक आहे. तर ते सुद्धा आपण करू शकतो तुमच्यासाठी. असं समजा की मी एक त्यांचा एक छोटासा एक विद्यार्थी तुमच्या इथे येऊन थोडंसं आधीचं एक प्रस्तावना तुम्हाला सांगतोय. इथून पुढचे जेवढे टॉक्स तुम्हाला ठेवायचे असेल आपण ठेवू शकतो सगळे. तर मी थोडंसं एक काही स्लाईड पटपट दाखवतो आणि नंतर आपण डायरेक्ट आपल्या डेमॉन्स्ट्रेशनवर येऊया. तर इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय, आणि त्या चित्रामध्ये हा आयुकाचा कॅम्पस आहे. याला कुंड एरिया असं म्हणतात. आणि त्या कुंड एरियामध्ये बरेच जण एक दिवस असेच जमलेत आणि गोल सर्कल करून उभे राहिलेत. तर हे काय ते खेळत नाही आहेत. तर त्या दिवशी एक स्पेशल इव्हेंट होता. तर तो इव्हेंट इथे आम्ही दाखवला याच्यामध्ये. तर तो इव्हेंट म्हणजे काय कोणाला लक्षात येईल का चित्रामध्ये पाहून? येस, बसून सांगितलं चालेल. झिरो शॅडो डे. याला काय म्हणतो आपण? झिरो शॅडो डे. म्हणजे इथं जर तुम्ही बेसला पाहिलं सर्वांच्या, तर सर्वांची सावली त्यांच्या पायाखाली आहे. ओके. इथे पण कडेला ते पायाखाली, आणि जो सेंटरचा आता याची सावली दिसत नाही पण थोडीशी दिसते पहा, पायाखाली त्या दिवशी सावली येते. आणि असा वर्षातनं फक्त 2 दिवशी होतो, आणि प्रत्येक लोकेशनसाठी झिरो शॅडो डे वेगळा असतो. आता पुण्यातला झिरो शॅडो डे 14 मे आणि जुलै 21 का 22 असं काहीतरी असतो, 2 दिवशी. जुलै 21-22. पण जुलैमध्ये नॉर्मली पाऊस असतो, त्यामुळे 14 मेला नॉर्मली झिरो शॅडो डे आम्ही सेलिब्रेट करतो. म्हणजे होतं काय, त्या दिवशी एक्झॅक्ट तुमच्या पायाखाली तुमची सावली येते, एक 12:34 किंवा 12:35 दुपारी या वेळेमध्ये. परंतु हे दररोज अजिबात होत नाही. दररोज जर तुम्ही त्याच वेळेत उभं राहिलात तर तुमची शॅडो थोडीशी साईडला असते. सो एक्झॅक्ट तुमच्या पायाखाली येत नाही. तर हे सांगण्याचं कारण म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी जनरली असा सब्जेक्ट आहे की आपण विचार करतो की फक्त रात्रीच्या आकाशामध्येच आपण स्टडी करतो. तर तसं काही नाही आहे. याला म्हणतात डे टाईम ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे दिवसा सुद्धा तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीचा स्टडी करू शकता. कारण हा जो काही फेनॉमिनन होतोय तो सगळ्या तुमच्या जे काही सूर्य आहे, सूर्याची प्रकाश किरणे जे म्हणतो आपण लंबरूप पडतात त्या दिवशी, एक्झॅक्ट परपेंडिक्युलर असतात, ते फक्त अशा पर्टिक्युलर दिवसांना होत असते. आणि अशा याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट असं पण म्हणतो. ठीक आहे. आता याच्यानंतर स्लाइडची नेक्स्ट इव्हेंट जो आता येतोय, म्हणजे हा जुना आहे, 26 डिसेंबरचं सोलर इक्लिप्स आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे का नेक्स्ट सोलर इक्लिप्स कधी आहे? सांगता येईल? येस. मी पहा सर तुम्हाला सांगितलं नाही, पण सोलर इक्लिप्सचे गॉगल पण आणलेत. म्हणजे कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ पण शकता.
मग मी का आणले असतील? जर 2 वर्षांनी होणार असेल तर मी आताच कशाला आणेल? इकडे थांबतो. 21 ऑक्टोबर. कधी 21 ऑक्टोबर? आज किती आहे? 15. 21 ऑक्टोबरला नाही, 25 ऑक्टोबरला आपल्या इथे सोलर इक्लिप्स आहे. परंतु ते पार्शियल सोलर इक्लिप्स आहे आणि संपूर्ण देशामधून ते दिसणार आहे. ओके. 25 ऑक्टोबर काय आहे त्या दिवशी? आपल्याला फक्त दिवाळी डोक्यात आहे, पण त्या दिवशी दिवाळी नाहीये, काळजी करू नका. 24ला दिवाळी आहे, 26ला पण दिवाळी आहे, 25ला नाहीये. 25ला सर काय कॉलेज वगैरे ठेवणार नाहीये, पण 25 ऑक्टोबरला आपल्या इथे पार्शियल सोलर इक्लिप्स म्हणजे हे वर जे दिसतंय या टाईपचं सोलर इक्लिप्स आपल्याकडे होईल. पार्शियल म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा थोडासा कमी सूर्य झाकला जाईल. आणि हा सूर्य कोण झाकतं? तर इथे मध्ये गुरु ग्रह येतो. कोणता ग्रह येतो? कोणता ग्रह येतो? कोणत्या ग्रहामुळे सूर्यग्रहण होतं? चंद्रग्रहणामुळे सूर्यग्रहण होतो. मी गुरु म्हटलं तर सगळे हो म्हणतात. ते कोण येते इथे मध्ये? चंद्र येतो. ओके. सो एकाच वेळेला सूर्य आणि चंद्रचा फोटो तुम्ही काढू शकता त्या दिवशी. ओके. तर हे सांगण्यामागचं कारण, आता अपकमिंग इव्हेंट आहे तो नक्की बघा. अशा ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट बद्दल जर सर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं तर कुठे ती तुम्ही म्हणता ना फिजिक्सची आवड, याची आवड होणार आहे. कारण इव्हेंट झाल्याशिवाय काही होत नाही. ओके. तर हे सगळे ओरिजिनल पिक्चर आहे माझ्या मोबाईलमध्ये घेतलेले कोईमतूरमधून. सो लास्ट सोलर इक्लिप्स झालं होतं 26 डिसेंबर 2019ला. आणि नॅचरली गंमत अशी झाली की भरपूर चष्मे घेऊन गेलो होतो, पण गरजच पडली नाही. कारण हा नॅचरल फिल्टर म्हणजे ढगाळ वातावरण त्या दिवशी होतं. आणि तरी त्यातून थोड्याशा गॅपमधून काढलेले हे फोटो आहेत. म्हणजे थोडासा मोठा ढग आला का ब्लॉक व्हायचं, पण थोडासा असा पातळ ढग जर आले तर बरोबर याला म्हणतात ॲन्युलर सोलर इक्लिप्स. पूर्ण रिंग दिसते तुम्हाला. तर हे सगळे तेवढ्या वेळामध्ये जेवढे काही फोटो काढले त्यातले बेस्ट फोटो आलेले आहेत. तर हे फक्त इक्लिप्स आहेत म्हणून तुम्हाला त्याचे इमेजेस दाखवलेत. नेक्स्ट. याच्या आधी जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो होता 30 मीटर टेलिस्कोप. तर त्याचं हे मॉडेल आहे 30 मीटर टेलिस्कोपचं. खाली तुम्हाला इथे लक्षात येईल इथे ट्रक आहे आणि ट्रकच्या शेजारी एक छोटा माणूस उभा आहे. छोटा माणूस म्हणजे माणूस आहे तेवढाच आहे, पण तुमच्या लक्षात येईल की हा माणूस एवढा आहे तर टेलिस्कोपची उंची एवढी असणार आहे. ओके. आता टेलिस्कोप जगभरात भरपूर टेलिस्कोप आहेत. ह्या टेलिस्कोप बद्दल सांगण्यामागचं कारण म्हणजे याच्यामध्ये भारत सहभागी आहे. जगभरातले 9 देश मिळून हा टेलिस्कोप बनवतात आहे. आणि हा टेलिस्कोप बनणार आहे. मगाशी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं एक मोठं शिखर होतं आणि त्या शिखरावर बरेचसे टेलिस्कोप होते. तर ते आहे हवाई बेट, जे अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेचा जो काही समुद्र आहे त्याच्यामध्ये. आणि त्या हवाई बेटामध्ये जगभरातले सगळे टेलिस्कोप आहेत तिथे. त्यातला हा एक नवीन तयार होणारा टेलिस्कोप, ज्याचा हा आतला जो आरसा आहे हा 30 मीटर लांबीचा आहे. म्हणजे ज्याचा व्यास आहे डायमीटर 30 मीटर. ओके. आणि त्यातला प्रत्येक हा एक आरसा आहे 1.5 मीटर व्यासाचा. म्हणजे माझ्या हाईट एवढा एक आरसा षटकोनी आकारामध्ये. असे जवळपास 492 आरसे जोडून हा एक 30 मीटर व्यासाचा आरसा तयार होणार आहे. आणि हे सगळे आरसे भारतामध्ये बनणार आहेत. सगळे आरसे भारतामध्ये तयार होणार आहेत आणि बाकीची सगळी असेंब्ली वेगवेगळे देश मिळून तयार करतात ते. दुसरी गोष्ट, ह्या टेलिस्कोप चालवण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर लागतं, जे इंजिनिअरिंग लागतं, ते सगळं भारत पुरवणार आहे. आणि या सगळ्याचं प्लेसमेंट आयुकामध्ये होणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की मी का सांगतोय. ह्या सगळ्याचं प्लेसमेंट आयुकामध्ये होणार आहे. आणि आयुका कुठे? लंडनमध्ये. कुठे कुठे? हा, पुण्यामध्ये. पुणे आपल्यापासून खूप लांब आहे ना. हा, मग प्रॉब्लेम असा आहे सर, आता आयुकामध्ये PhD करणारी जी मुलं आहे याच्यामध्ये मराठी मुलं फक्त 2च आहेत. महाराष्ट्रातली. मराठी म्हणजे महाराष्ट्रातली. मी सांगण्याचं कारण तुमच्या लक्षात येते.
पुण्यात तुम्हाला माहिती आहे किती मोठी मोठी कॉलेजेस आहेत. पुण्यातले सगळे पुणेकर मराठीच आहेत, महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्रीयन मराठीच आहेत. ओके, पण त्यातून येणारे फार कमी जण आहेत पुण्यासारख्या ठिकाणी. हा प्रॉब्लेम आहे. मग सरांनी जो प्रॉब्लेम सांगितला, मोटिवेशन नाही आहे. आणि सगळेजण आपल्या इकडे म्हणतात नोकरी नाही, नोकरी नाही. कसं नोकरी मिळेल? कारण तुम्ही बाहेरून जे मध्य प्रदेश, बिहार, UP इकडनं येणारे जे मुलं यांच्याशी कॉम्पिटिशनच करत नाहीये. त्यांच्या इतकं तुम्ही हे करत नाही. तो प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? मी सुरुवातीलाच विचारलं, काहीतरी विचारलं होतं. तुम्हाला गिरवलीचा टेलिस्कोप माहिती आहे का? भीमाशंकरला जाताना तिथलं मंदिर माहिती आहे, पण टेलिस्कोप माहित नाही. हा छोटा प्रॉब्लेम आहे. आपल्याला जाणून घ्यायचं नाहीये. कालचा स्कोर काय होता क्रिकेटचा, परवाचा स्कोर काय होता, सगळं पाठ असतं आपलं. आणि हे तुम्ही का जाणून घेतलं पाहिजे? ॲज अ सायन्स स्टुडंट म्हणून तुम्ही तरी जाणून घेतलं पाहिजे. बाकीच्यांचं सोडून द्या, ते जनरल गोष्टी जाणून घेतील, पण तुम्ही मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ह्याच गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पुढे नेतात. आता पहा, तुम्ही जर पुण्यात गेलात तर मॅक्सिमम मुलं इंजिनिअरिंग पास झालेले असतात. डिग्री पण दरवर्षी भरपूर मुलं बाहेर पडतात. MSc झालेली पण बाहेर पडतात. पण निवडलं कोणाला जातं इंटरव्ह्यूमध्ये? समजा मी इंटरव्ह्यूला गेलो, माझं पण इंजिनिअरिंग झालंय, दुसऱ्याचं पण झालंय, पण मला बाईक चालवता येते, तर कोणाची निवड होईल? माझी निवड होईल. तुम्ही म्हणाल बाईकचा आणि त्याचा काय संबंध असतो? एक तरी स्किल माझ्यामध्ये जास्त आहे. सो स्किल सेट जे म्हणतो ना आपण, बाईक चालवण्यापासून, 4 व्हीलर चालवण्यापासून, टायपिंग येण्यापर्यंत, आणि तुमचे वेगवेगळे कोर्सेस झाले पाहिजे, स्विमिंग आली पाहिजे, सगळ्या गोष्टी या स्किल सेटमध्ये मोडतात. ह्या तुम्हाला कधी, कशा, केव्हा मदत करतील सांगता येत नाही. कारण शास्त्रज्ञ लोकांचं डोकं कसं चालेल सांगता येत नाही. ते त्यावेळेला त्यांना वाटलं की अरे कदाचित जर याला मी PhD स्टुडंट म्हणून घेतलं, मला कधी कधी प्रॉब्लेम होतो गाडी चालवायचा, त्या अँगलने पण विचार करणारे आहेत भरपूर जण. सो तुमचा स्किल सेट वाढवा, बाकीचं सगळं आपोआप होईल. हे आजकाल पाहिलं जातं. स्किल डिग्री सर्वांची होते, चांगल्या मार्काने पण भरपूर. तुम्हाला कॉम्पिटिशन करणारे सगळे चांगल्या मार्क्सवालेच असतात. पाहिलं जातं स्किल सेट. बायोडाटा ते बाजूला ठेवून देतात, फक्त बघतात आमचं जे काही मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते आहे का नाही, बाजूला ठेवून देतात. आणि बाकीचे प्रश्न सगळे त्यांच्या मनात जेवढे आहे ते विचारून घेतात. त्यामुळे तुमचा स्किल सेट जेवढा चांगला असेल, जेवढं काही तुम्हाला एक्स्ट्रा येत असेल, एक्स्ट्रा म्हणजे बाकीचे बरेच जण म्हणते एक्स्ट्रामध्ये बरंच मोडतं ना, ते नको आहे. जे गरजेचं आहे तेवढं. तर ह्या TMT टेलिस्कोप जो नवीनच आता तयार होतोय, ज्याचं रिक्रुटमेंटमध्ये आता काही पोस्ट भरल्यात आणि भरपूर काही पोस्ट निघणार आहेत. तुम्ही आता काही FYला आहेत, काही MSc पासआउट आहेत, ज्यांना ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचं असेल. आणि हे ॲस्ट्रॉनॉमीचं आहे म्हणून फक्त ॲस्ट्रॉनॉमी झालेल्यांसाठीच नाही आहे. मी आधीच सांगितलं, यांना इंजिनियर्स लागतात, सॉफ्टवेअर इंजिनियर्स पण लागतात, फिजिसिस्ट पण लागतात, कॉमर्सवाले पण लागतात, बायोलॉजिस्ट पण लागतात सगळे. कारण ह्या एक टेलिस्कोप चालवण्यासाठी बरेचसे फॅक्टर त्यांना पाहावं लागतात, म्हणून त्यातली माणसं पण लागतात, मॅन पॉवर. आणि हे आपल्या हाकेच्या अंतरावर म्हणजे पुण्याच्या ठिकाणी याचं सगळं प्लेसमेंट होणार आहे, म्हणून ही स्लाइड तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट, हा तो टापू आहे ज्याच्यावर हा 30 मीटर टेलिस्कोप होणार आहे. आणि इथे टेलिस्कोप होणार आहे आणि याच्या आजूबाजूला जगभरातले सगळे मोठे मोठे टेलिस्कोप आहेत, त्याच लेवलच्या दुर्बिन्स आहेत. ओके. आणि याचं वैशिष्ट्य असं, पलीकडे जे काय व्हाईट दिसतं हे ढगाची उंची आहे. नॉर्मली क्लाउड्स आपण म्हणतो ना जमिनीपासून 16 किलोमीटरवर हाईटला असतात, तर त्याच्याही पेक्षा उंच हे बेट आहे. त्यामुळं हे सगळी साईट जी आहे ही टेलिस्कोपची साईट आहे, याला कधीही ढगांचा प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट, दुसरं एक म्हणजे याचं नाव काय, लिगो इंडिया किंवा लायगो इंडिया म्हटलं तरी काही हरकत नाही. पुढे इंडिया हा शब्द जोडलाय. तर आता टॉपचे जगभरातले जे मेगा सायन्स प्रोजेक्ट आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगतोय, त्यातला पहिला म्हणजे TMT आणि दुसरा म्हणजे लायगो इंडिया. लायगो फॉर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. MScच्या मुलांना माहित असेल इंटरफेरोमीटर म्हणजे काय, मायकेल्सन इंटरफेरोमीटर म्हणतात त्याला. तर हा प्रोजेक्ट इंडियामध्ये होतोय. ही सुद्धा एक ऑब्झर्वेटरीच आहे जी स्पेस रिसर्चवर काम चालू असतं याचं. तर ही तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये. याच्या आधी दाखवलेली ऑब्झर्वेटरी कुठे तयार होते, अमेरिकेतल्या हवाई बेटावर. ही कुठे होते, म्हणजे खूपच लांब आहे, बरोबर ना. अरे लांब आहे का जवळ आहे? हां,
तर ही साईट आहे हिंगोलीची. आपल्या इथे तिथे पण शंकराचंच मंदिर आहे, औंढा नागनाथ. तर त्या औंढा नागनाथच्या मंदिराच्या जवळच, ते माहिती आहे सर्वांना, त्याच्या जवळच ही मोठी साईट आहे. आणि इथे ही ऑब्झर्वेटरी होतीये, एल शेपमध्ये आहे. तर हा 4 किलोमीटर लांबीचा पाईप आहे, 4 किलोमीटर. हा पण 4 किलोमीटरचा पाईप आहे. आणि याच्यावर सर्व स्पेस रिसर्च चालणार आहे. ठीक आहे. आता ही काय काम करते हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. सर्वांना ब्लॅक होल माहीत असेल, पाहिले ना सर्वांनी? किती जण जाऊन आले? तर ब्लॅक होल ही कॉन्सेप्ट आतापर्यंत आपण ऐकलेली आहे. तर स्पेसमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटी असते आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे गुरुत्वाकर्षण लहरी स्पेसमधून आपल्या पृथ्वीवर येत असतात. हे डिटेक्ट करायचं काम ही ऑब्झर्वेटरी करणार आहे. आणि ही जगातली तिसरी सर्वात मोठी ऑब्झर्वेटरी आहे. अशा सेम 2 ऑब्झर्वेटरी अमेरिकेतल्या एक नॉर्थ साईडला आहे आणि एक साऊथ साईडला आहे. आणि तिसरी ऑब्झर्वेटरी आपल्या भारतामध्ये असणार आहे. आणि ह्या तिन्ही ऑब्झर्वेटरी म्हणजे पृथ्वीचे 3 कान आहेत. काय आहेत? कान, जे स्पेसमधल्या सगळ्या गुरुत्वाकर्षण लहरी ऐकण्याचं काम करतील. आणि हे सगळं होतं आपल्या भारतामध्ये. त्यामुळे साहजिकच आहे तिथं जवळच्यांनी जायला पाहिजे का बाहेरून आणायचे लोक? मग हा, पण जवळच्यांनी जायचं म्हणलं तुमची कॉम्पिटिशन कोणाशी असेल? सर्व बाहेरच्या देशांमधल्या सायंटिस्टची असेल किंवा तिथल्या टेक्निशियन्सची असेल. सो तसं तुम्हाला आधी स्वतःला बनवावं लागेल, तर तुम्हाला तिथे जॉब मिळेल. पण एक लक्षात घ्या, याचं रिक्रुटमेंट सुद्धा आयुकामध्येच होणार आहे. सो तिथे सर्व सांगायला हरकत नाही, आपलीच माणसं आहे. थोडंसं एक सहानुभूतीचा फॅक्टर मिळेल, पण तरी तुम्हाला क्वालिफिकेशन मात्र तेवढं कंप्लीट करावं लागेल. आणि फार काही नाही, मी तुम्हाला म्हटलं तुमची डिग्री कंप्लीट करा, फक्त स्किल सेट वाढवा. स्किल सेट वाढणं फार गरजेचं आहे. कम्प्युटर इंजिनियर्सनी नुसतं ची डिग्री नका घेऊ. जेवढे काही कोर्सेस असतात म्हणजे तुमचं जावा, .NET काय असेल ते सगळे कोर्सेस कंप्लीट करून घ्या, कारण ते तुमचं एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असेल. नेक्स्ट ही आहे आयुका गिरवली ऑब्झर्वेटरी. आयुकाची स्वतःची ऑब्झर्वेटरी आहे. हा सुद्धा 2 मीटर ग्लासचा टेलिस्कोप आहे. 2 मीटर व्यासाचा आरसा असणारा टेलिस्कोप. म्हणजे माझा हाईट आहे एवढा त्याचा आरसा आहे, माझ्या हाईटपेक्षा थोडासा जास्त. तर तुम्ही आतापर्यंत जे काही टेक्स्टबुकमध्ये ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स मधले फोटोज पाहिलेत, गॅलेक्सीचे असतील, वेगवेगळ्या प्लॅनेट्सचे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये होते, ते सगळे फोटोज आले होते नासाच्या हबल टेलिस्कोपने घेतलेले फोटो आहेत. सगळे कोणते आहेत? हबल टेलिस्कोपने घेतलेले फोटो आहेत. आणि त्या टेलिस्कोपचा सुद्धा आरसा 2 मीटरचाच आहे. किती आहे? फक्त 2 मीटर. हा सुद्धा किती आहे? 2 मीटर व्यासाचा आरसा आहे. आणि अशी ऑब्झर्वेटरी आपल्या पुण्यामध्ये आयुकाची स्वतःची आहे. ओके, ही करोडो रुपयांची ऑब्झर्वेटरी आहे. आणि ही त्या ऑब्झर्वेटरीचा हा डोम आहे बाहेरचा, याच्या आतमध्ये हा टेलिस्कोप आहे मोठा. इथे माणूस जर उभा राहिला तर एवढ्याच हाईटचा माणूस आहे. ओके, असा हा मोठा टेलिस्कोप असणार आहे. आणि हा टेलिस्कोप ऑलमोस्ट गॅलेक्सी क्लस्टर, वेगवेगळ्या प्रकारच्या गॅलेक्सीज याच्यातनं पाहता येतात आणि त्याचा स्टडी होतो. आणि नवीन नवीन प्रकारच्या गॅलेक्सीज याच्यातनं शोधले जातात. आता हे कुठे आहे? मी मगाशी सांगितलं भीमाशंकरला जाताना, आता तुम्ही जाणारच कधी ना कधी, ते नक्की करणार सगळेजण. तर ते जाताना तुम्हाला कुठेतरी घोडेगावच्या पुढे गेलात तर टेकडीवर तुम्हाला हा असा डोम चमकताना दिसेल. तर तिथे ती ऑब्झर्वेटरी. आणि तिथे मला वाटतं सर आपण तुम्ही जेव्हा खोडदची व्हिजिट काढाल तर खोडद आणि गिरवली ऑब्झर्वेटरी असे कंबाईन व्हिजिट काढा. आणि ज्या पुण्यातल्या व्हिजिट आहे ते वेगळ्या ठेवा. ओके, कारण खोडदची ऑब्झर्वेटरी आणि गिरवलीच्या ऑब्झर्वेटरीमध्ये फारसं अंतर नाही आहे, 30 किलोमीटरचं अंतर आहे. ते दोन्ही तुम्हाला एकाच वेळेला पाहता येतील. आता याला सुद्धा ऑप्टिक्स, इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर सगळ्या लोकांची गरज पडते. ठीक आहे. नेक्स्ट हे आहे, नाव वर गेले त्याचं, इथे नाव आहे त्याचं आदित्य L1. सर्वांनी ऐकलं असेल कदाचित. इस्रोचं नेक्स्ट सोलर मिशन आहे आदित्य L1. तर हे आदित्य L1 चे जेवढे काही ते सेन्सर्सचे नाव दिलेत हे सगळे आयुकामध्ये तयार होतात. आयुकामध्ये इस्रो सेल आहे, इस्रोची एक लॅब आहे. त्या लॅबमध्ये सगळे इस्रोचं जे काही याच्या आधीचं ॲस्ट्रोसॅट होतं, चांद्रयान होतं, त्याच्यानंतर आता नेक्स्ट मिशन जे आदित्य L1 याचे सुद्धा सेन्सर्स बनवण्याचे काम आयुकामध्ये होतं. सो याच्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर्स, ऑप्टिक्स इंजिनियर्स, त्याच्यानंतर सेन्सर टेक्नॉलॉजीमधले इंजिनियर्सची गरज असते किंवा MSc फिजिक्स मधले लोक सुद्धा याच्यासाठी लागत असतात.
सो त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही थोडंसं त्याकडे लक्ष ठेवा. नेक्स्ट, हा आहे सर म्हणाले तो ज्याला तुम्हाला फ्युचर व्हिजिट करायचं आहे, तो GMRT टेलिस्कोप. कुठे आहे माहिती आहे ना सर्वांना? पुण्याला किती जण गेले तिथून? जाताना नारायणगाव लागतं. सो नारायणगावला तुम्ही थोडंसं जर लक्ष असेल बाहेर काय आता दुसरीकडे लक्ष असतं आपलं, पण बाहेर जर तुम्ही लक्ष दिलं जाताना तुम्हाला असे डिश दिसायला सुरुवात होतात. सो टोटल नारायणगाव परिसरामध्ये 25 किलोमीटर व्यासाचं एक सर्कल जर पकडलं तर त्या 25 किलोमीटरच्या सर्कलमध्ये वाय शेपमध्ये 30 आहेत डिश अँटेनाचे. सगळे किती? 30. अशा 30 डिश अँटेनाचे. तुम्हाला एक व्हेकल दिसत असेल तर ही डिश, एक डिश एवढी मोठी आहे. अशा टोटल 30 डिशेस आहेत आणि या सगळ्या डिशेस रेडिओ वेव्हलेंथमध्ये काम करतात. म्हणजे स्पेसमधून येणारे सगळे रेडिओ सिग्नल इथे कॅप्चर केले जातात आणि त्यातनं वेगवेगळ्या स्पेस ऑब्जेक्टचा शोध लावला जातो. आता खरं जर सांगायचं झालं तर तुमच्या इथे छान काय आहे तुमच्या परिसरामध्ये असं जर विचारलं? येस, ओके चालेल. असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगाल त्र्यंबकेश्वर मोठं आहे आमच्या इथे पाहण्यासारखं. त्याच्यानंतर असं देवांचे नाव तर जनरली सांगाल किंवा अजून काहीतरी सांगाल. पण हा तुमच्या परिसरातला सगळ्यात मोठा, परिसरातला म्हणण्यापेक्षा भारतातला सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे. 1 मीटर वेव्हलेंथ मधला. ओके. आणि जगातला सुद्धा, भारतातला म्हणण्यापेक्षा जगभरातला सगळ्यात मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे. तुमच्यापासून खूपच जवळ. ओके. नेक्स्ट, हे ते ब्लॅक होलचं पिक्चर आहे आणि जगभरातले जवळपास 7 टेलिस्कोप मिळून एकत्र येऊन त्यांनी हे काढलेला ब्लॅक होलचा ॲक्च्युअल फोटो आहे. तर खरं तर हे कडेचं ब्लॅक होल नाही आहे, सेंटरला दिसतंय ते ब्लॅक होल आहे. ब्लॅक होलमध्ये नेहमी लाईट आत जात असते, तर ती लाईटची इमेज फक्त तुम्हाला साईडनं दिसते. सो याला आम्ही मेदूवडा किंवा आपला मेदूवडा टाईप पिक्चर म्हणतो. नेक्स्ट, इथे कंपॅरिझन दिलंय ब्लॅक होल किती मोठं आहे. तर सूर्यासमोर पृथ्वी आपली ठिपक्यासारखी आहे. आकाशातला सर्वात मोठा तारा ज्याला बिटलग्यूज असं म्हणतात त्याच्यासमोर तुमचा सूर्य ठिपक्यासारखा आहे आणि ज्या ब्लॅक होलचा तो फोटो होतो त्या ब्लॅक होल समोर तो बिटलग्यूज तारा हा ठिपक्यासारखा आहे. म्हणजे इतकं मोठं ते ब्लॅक होल आहे ज्याचा फोटो आपण काढलाय. ओके. नेक्स्ट हे आमचं यूट्यूब आणि फेसबुक पेज आहे. नेक्स्ट झालं ना? ओके. तर हे आपण फ्युचरमध्ये असे प्रोग्राम्स ठेवणार आहे ज्याला आपण स्काय वॉच इव्हेंट म्हणतो किंवा नाईट स्काय ऑब्झर्वेशन थ्रू टेलिस्कोप. तर पुढे आपण कधीतरी आमची टीम पूर्ण टेलिस्कोप घेऊन येईल. मुलांना आपण सांगूया की या वेळेमध्ये पालकांना घेऊन यायचं आहे आणि कुठल्या तरी एका लोकेशनमधून सर्वांना आपण दुर्बिणीतनं आकाशदर्शन हा प्रोग्राम आपण ठेवूया. तर हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आता ही नाही राहू द्या, लाईट राहू द्या. सांगण्याचं कारण म्हणजे आता इथे सगळं जर सगळ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं डिग्री घेऊन चालणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, स्किल सेट वाढला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय की तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर पाहिजेत सगळ्या सायन्सच्या. आपल्या कन्सेप्ट पेपरपुरत्या क्लिअर असतात, पण पेपर झाल्यानंतर ते म्हणतो ना आपण परत आपल्याला अभ्यास करावा लागतो, परत तेच न्यूटन लॉ आपण 3 वेळा वाचत असतो. त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी नुसतं वाचून आपल्याला चालणार नाहीये. तर आपल्याला थोडंसं ते प्रॅक्टिकली पण समजून घेणं फार गरजेचं आहे. तर अब्दुल कलामांनीही बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढ्या गोष्टी ऐकता कानाने तर तुम्ही 100% विसरता. दुसरं वाक्य सांगितलं होतं त्यांनी की जे काय आपण डोळ्यांनी पाहतो ते आपल्या 50-50 लक्षात राहतं किंवा काही दिवसांनी ते आपण विसरून पण जातो. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे काय की जी गोष्ट आपण प्रॅक्टिकली करतो किंवा तिच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो ते आपण कधीच विसरत नाही. सो तुम्ही सगळेजण आता BSc ला आहे, मला सरांनी सांगितलं आता दुपारी प्रॅक्टिकल वगैरे आहे सगळं. हे सगळा खटाटोप आपला कशासाठी असतो? विसरण्यासाठी असतो का लक्षात ठेवण्यासाठी असतो? विसरण्यासाठी. मला तसंच ऐकू आलं. लक्षात ठेवण्यासाठी ना. आणि मग आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी येणार आहे त्यांनी ती 3rd सेंटेन्सच अप्लाय केलं डायरेक्ट. काय की प्रॅक्टिकली सर्व काय आता इथून पुढे होईल सायन्स एज्युकेशन मोस्टली. म्हणजे नुसते प्रॅक्टिकलचे एक्सपेरिमेंट नाही तर थ्रू आउट जो कंटेंट आहे सगळा त्या प्रत्येक कन्सेप्टवर एक्सपेरिमेंटेशन असणार आहे.
आणि खरं तर आम्ही एक्सपेरिमेंटेशन हा वर्ड वापरतच नाही, कारण जनरली आता दुपारी प्रॅक्टिकल आहे म्हटल्यावर प्रॅक्टिकलची भीती पण बऱ्याच जणांना असते, कारण ते प्रॅक्टिकल जमलं पाहिजे, रिडिंग्स बरोबर आले पाहिजे, रिडिंग चुकले तर मग सर बोलणार, नाहीतर मग ते जर्नलमध्ये चुकलं, डायग्राम चुकली का मग जर्नल फाडून टाकणार असं. त्यामुळे प्रॅक्टिकलची भीती पण बऱ्याच जणांना वाटत असते. त्यामुळे आम्ही काय केलं, तो प्रॅक्टिकल वर्ड किंवा एक्सपेरिमेंट हा वर्ड काढून टाकला आणि त्याला नाव दिलं टॉईज. काय नाव दिलं? टॉईज. सो आजचा जो काही मेन सेशन आहे तो आहे सायन्स टॉईज, लर्निंग थ्रू सायन्स एक्सपेरिमेंट. मी मुद्दामून सांगितलं होतं आधीच, पण खरं तर ॲक्च्युअल वर्ड आहे टॉईज. ओके. सो टॉईज सोबत आपण नेहमी काय करतो, म्हणजे आता नाही तुम्ही खेळत मला माहिती आहे, पण आधी आपण खेळायचो टॉईज सोबत सर्वच. मी पण खेळायचो, सर पण खेळायचे, तुम्ही सर्वजण खेळत होते. ओके, लहानपणी. तर टॉईज सोबत आपण नेहमी खेळतो. आणि टॉईज, सायन्स टॉईज हा जर वर्ड काढला तर काय होतं की जनरली कोणाच्याही डोक्यात काहीच टेन्शन येत नाही. मेन जो म्हणतो ना आपण, मेन प्रॉब्लेम, फिअर, भीती ही जे काय असते ती येत नाही कोणाच्याही मनात. आणि मग तिथून पुढं काय करतो तो व्यक्ती, ते काय टॉय आहे ते खेळायला सुरुवात करतो. ओके. आणि खेळल्यानंतर आमचं पुढचं म्हणणं पण असं आहे की तुम्ही ते टॉय सोबत खेळत राहा, आणि जर जमलं तर सायन्स शिका. तुम्हाला असं करून चालणार नाही, तुम्हाला शिकावंच लागेल, पण जर जमलं तर सायन्स शिका, हे सर्वांसाठी. ओके. आणि त्यातनं किती इफेक्टिव्हली शिकायला मिळतंय हे आज आपण पाहणार आहे. तर मी अधिक वेळ न घेता सेशन चालू करतो. तर सुरुवातीला आपल्याला लाईट ऑफच ठेवायची, नंतर मी चालू करायला सांगेल. तर मी आधीच म्हणालो तुम्हाला की मी तुम्हाला दाखवण्यासाठी कचरा आणलाय, बरोबर. हे बा असा कचरा नाही, बटन बंदच ठेवा. सुरुवातीला चप्पल आणली आहे. जनरली हे दाखवल्यावरच बरेच जण हसायला लागतो, तुम्हाला काय झालं काय माहित नाही. हे पहा, मी सर्वांच्या मनात आज आलंच असेल, आज असं व्यक्ती बोलवलंय ज्यांनी काय चांगलं काहीतरी दाखवायला आणायचं, हे की नाही, ते चप्पल घेऊन आलाय. तर मी काही तुम्हाला गोष्टी करून दाखवेल, तुम्हाला बोलायचं. मी आधीच सांगितलं की हे आपलं लेक्चर टाईप नसणार आहे, इंटरॅक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे कदाचित सर थोडासा 15-20 मिनिटं वेळ लागू पण शकतो, पण मी फास्टमध्ये घेतो जरा, कारण आपले सगळे सायन्सची मुलंच आहेत. मी तुम्हाला काहीतरी करून दाखवतो. इकडे सगळे दिसतात आहे, फक्त मी सांगत नाही की कोण बोलतंय कोण हसतंय, ठीक आहे. मी काहीतरी करतो, मला काय असेल ते सांगा. आणि हे सायन्स आहे बरं का, नाही तर दुसरं काहीतरी सांगा. आता असं केलं मी, एकदा असं करतो. येस, हां तू सांग, थोडंसं मोठ्याने सांग. कन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. तिच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजूया. बस, हे फक्त अभ्यासाच्या बाबतीत करा. नाही, आपल्याला थोडंसं चेहरा पाहिजेच आहे, पण ते अभ्यासाच्या बाबतीत पण करा. ओके. कन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. मी तुम्हाला आधी म्हटलं का मी लाईटचा टॉपिक शिकवतोय? मी काहीच सांगितलं नाही ना, मी चप्पल घेऊन आलोय आणि मी त्याला पेन्सिल जोडल्यात. कुठेही लेझर लाईट नाही, कुठेही मिरर नाही. कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स कुठून होतो? मिरर आणि लेन्सेस मधून होतो, बरोबर. कोणते मिरर आणि लेन्स? कर्व्ड मिरर आणि लेन्स, बरोबर. पण मी काहीच सांगितलं नाही, तिने डायरेक्ट उत्तर दिलं. आणि कोणीतरी 2-3 जणांनी बसल्या बसल्या बोलले होते कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. आणि बऱ्याच जणांचं काय असं उत्तर डोक्यात असतं, नाही सांगायचं मला, असं असतं. आणि त्यामुळे तुम्ही मागे सगळे. मी म्हटलं ना, इथे जाण्यापासून तुम्हाला कोण रोखतं? ही टेंडन्सी रोखते तुम्हाला. जे मनातील ते मनात म्हणजे उत्तर, दुसरं नाही. तर ते बोलायला पण शिका. चुकलं तर चुकलं, मी चप्पल म्हणजे दाखवण्यासाठी आणलेली इथे. ओके. इथे कोणाचंही आपलं चुकीचं उत्तर नसणारच आहे. तो बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. आज सो असंच फ्रेंडली सगळ्यांनी बोला. तर मला काय सांगायचं आहे, सायन्स टॉईज इतक्या पटकन काम करतं सर. म्हणून आम्ही टीचर ट्रेनिंग जेव्हा घेत असतो, कॉलेजच्या टीचरचे सुद्धा घेतो, त्यांना रिकमेंड करतो की नुसतं वर्गात जाण्यापेक्षा ती डायग्रॅम, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्सची काढण्यापेक्षा, रे डायग्राम काढण्यापेक्षा, म्हणणार नाही चप्पल घेऊन जा, पण ॲटलिस्ट एक फोमचा शीट
त्याला काहीतरी जोडून तुम्ही एक रे डायग्राम इथल्या इथे दाखवू शकता. कारण त्याचा इफेक्ट काय आहे की मुलं डायरेक्ट उत्तर देतात. त्यांना सांगितलं पण नाही मी की लाईटचा टॉपिक शिकवतोय, मग इतका इफेक्टिव्हली ते काम करतात. मी काहीच सांगितलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल करायला जाता, माझ्या बाबतीत पण बऱ्याच वेळेला असं झालं, रे डायग्राम जुळतच नाही. मग आम्ही आधी काय करतो, आधी रे डायग्राम जुळवतो आणि मग लेन्स काढतो. ओके. पण प्रॅक्टिकली हेच जर तुम्ही त्या टेलिस्कोपमध्ये तुम्ही कामाला लागलात आणि ते करायला गेलात, टेलिस्कोपचं लवकरच वाट लागेल, बरोबर ना. मग हे तिथं ते लोक पाहतील का तुमचे ऍक्च्युअल कन्सेप्ट किती क्लिअर आहेत हे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली कराल तेव्हाच कळेल. हे फक्त तुम्हाला मिरर बद्दल सांगत नाही. हा कोणत्या मिरर मध्ये होईल, कॉन्केव्ह मिरर. हे कोणामध्ये होईल, डायव्हर्जन्स कॉन्व्हेक्स. आणि हे चप्पल फक्त मिरर बद्दल शिकवत नाही, लेन्स बद्दल पण शिकवते. हे पहा, लाईट आरपार गेली. आता कोणत्या लेन्समध्ये लाईट कन्व्हर्ज होईल, इकडनं लाईट येते आणि कोणती, कॉन्व्हेक्स लेन्स. मिररच्या बाबतीत कॉन्केव्ह मिरर, कन्व्हर्जन्स. हा, मिररच्या बाबतीत कॉन्केव्ह, लेन्सच्या बाबतीत कॉन्व्हेक्स. झालं. एक टॉपिक जो आहे लेन्स आणि मिररचा, काय म्हणतो आपण, कम्पेअर करून चारही कन्सेप्ट आपण क्लिअर करून टाकल्या. कशातनं, ठीक आहे. हे आहेत सायन्स टॉयज. सो इंट्रोडक्शनमध्येच आम्ही चप्पल वापरतो सुरुवात करताना सेशनची. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की जगभरातले भरपूर मोठे सायंटिस्ट आयुकामध्ये व्हिजिटला येतात, ते आमच्या लॅबला नक्की भेट देतात. आणि सगळ्यात त्यांचं आवडतं मॉडेल हे चप्पल रे मॉडेल. आता ही सगळी मॉडेल्स अशी काय आहेत, त्याचं कारण असं, आता मी चप्पलने हे करून दाखवलं, आता तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, पण जेव्हा हे स्कूल स्टुडंट समोर दाखवतो आम्ही, त्यावेळेला तो मुलगा विचार करतो, हां घरी त्या कोपऱ्यात चप्पल ठेवलेली आहे, ठीक आहे, पेन्सिल पण आहे माझ्याकडे. तो गेल्यावर 100 पैकी 50 मुलं गॅरंटेड करतात हे. आणि हेच तर आपल्याला पाहिजे. आता सर तुमचं दुपारचं प्रॅक्टिकल आहे, ते किती जण घरी जाऊन करतील, आणि ते न करण्यामागं काय काय कारण असेल. हां तेच आहे, इन्स्ट्रुमेंट नाही, बरं आणलं तर खूप कॉस्टली आहे, मग त्याला चांगला स्टेबल पाहिजे, छानच पाहिजे सगळं, लॅबमध्ये, आमच्या लॅबमध्ये असं आहे तर आमच्या घरी पण पाहिजे, असं बरंच कारण असेल सगळ्या. आणि कॉलेजनी जर ठरवलं दररोज मुलांना प्रॅक्टिकल लॅबमध्ये सगळ्या इन्स्ट्रुमेंटला हात लावून द्यायचा. आता मी स्वतः 12वीला असताना बऱ्याच टेस्ट ट्यूब फोडल्यात, म्हणजे कळून नाही दिलं पण फोडल्यात, डायरेक्ट नळाखाली जोरात पकडली त्यामुळे ती फुटून गेली, पण गपचूप आपली डस्टबिनमध्ये टाकून दिली. मग असं जर व्हायला लागलं तर कॉलेजला पण परवडणार नाही मुलांना इन्स्ट्रुमेंटला हात द्यायचं. मग एक्सपेरिमेंट करायचा कधी आणि कोणी, आणि ते नाही केलं तर किती प्रॉब्लेम होतो सर्वांना माहिती आहे. म्हणून आयुकामध्ये गृहस्थ होऊन गेले आहेत, म्हणजे ते डॉक्टर अरविंद गुप्ता, जे नारळीकरांचे खूप क्लोज फ्रेंड आहे. तुम्ही जेव्हा लहान होता, मी पण लहान होतो त्यावेळेला, दूरदर्शनवर एक कार्यक्रम चालायचा विज्ञान तरंग म्हणून, आणि त्यांनी हे सायन्स टॉयज ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे सर्वांना. आणि आता ते आयसर पुणे, त्यानंतर आयुका आणि सर्व भारतभर पसरलेली आहे. आणि त्या कार्यासाठी त्यांना 2017चा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर आतापर्यंत त्यांनी 6000 मॉडेल्स अशी तयार केली आहेत. आणि BSc पर्यंत आणि त्याच्या पुढे इंजिनिअरिंग प्लस MSc फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, ह्यांचे सगळ्या कन्सेप्ट त्यांनी या टॉईजमधून कव्हर केले आहेत. म्हणजे त्या सर्व आपण शिकू शकतो. तर त्याच्यामध्येच पुढे आता आपण कोणत्या टॉपिकला सुरुवात केली आहे, हां ते कोणत्यामध्ये मोडतं, लाईट. लाईट दिसतोय ना, हात नाही, लाईट इथं दिसते ना. हां, तर लाईटची सुरुवातीची प्रॉपर्टी कोणती, लाईटची सर्वात महत्वाची प्रॉपर्टी, येस, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ, हां मला वाटलं वेगळं सांगाल काहीतरी. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, दिसते ना इथे, स्ट्रेट लाईनमध्ये लाईट नेहमी ट्रॅव्हल करते. पण माझ्याकडे एक वस्तू आहे, त्याच्यामध्ये लाईट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत नाहीये. हे पहा, याला मी बेंड करू शकतो, तुमच्याकडे करू शकतो, सरांकडे करू शकतो, माझ्याकडे करू शकतो, कसंही. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, ऑप्टिकल फायबर. आता तुम्ही सर्वजण शिकलात, कारण ही
12th सायन्सला याची डायग्राम आहे तेव्हापासून आहे सिलेबसमध्ये. परंतु हे कुठे पाहायला मिळतं आपल्याला? हे गणपती नुकताच होऊन गेलाय, बरोबर ना? गणपती, दिवाळी हा सगळा आपण म्हणतो ना प्रकाशाचा सण आहे. आणि त्या दिवसात रोडवर तुम्हाला याचे लॅम्प्स मिळतात पहा, बरोबर? रोडवर याचे लॅम्प्स पाहायला मिळतात आपल्याला. तर हे ऑप्टिकल फायबर आपल्या दृष्टीने किती महत्वाचं आहे? कोणाला सांगता येईल? येस, सांगू शकतो. ऑप्टिकल फायबरचा यूज लार्ज डिस्टन्स डेटा ट्रान्समिशनसाठी ऑप्टिकल फायबर आपण वापरतो. का वापरत असेल आपण ऑप्टिकल फायबर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाळ्या वाजवायचं राहिलं. तर तुम्ही आता जेवढे काही टेलिस्कोप्स पाहिले इथे, ते सगळे टेलिस्कोप्सचा जो काही डेटा आहे तो खूप ह्यूज डेटा असतो. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सची इतकी गरज पडते आणि त्यांना काम इतकं असतं की एक इमेजचा डेटा मिळवण्यासाठी, ती एक इमेज तयार करण्यासाठी, ती जी काही ती मगाशी तुम्ही ब्लॅक होलची इमेज पाहिली, ते 1 वर्षाची मेहनत आहे. 1 वर्ष डेटा कलेक्शन झालं, 1 वर्ष प्रोसेस झाली कम्प्युटरवर, आणि मग पुढच्या वर्षी त्याचा इमेज तयार झाली. तेवढीशी छोटीशी मेदवाड्याची इमेज, मेदवाडा नाही, ब्लॅक होलची इमेज, ओके, ती तयार होण्यासाठी. सो हा ह्यूज डेटा वाहून न्यायचं काम हे ऑप्टिकल फायबर केबल्स करत असतात. ओके, का करत असतात? हेच का वापरलं असेल? याच्यात तर कोणताही मेटल नाही आहे. याच्यातनं कोण प्रवास करतं? लाईट प्रवास करतो. ओके, आणि लाईट आपल्याला माहिती आहे, लाईटचं स्पीड काय? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड किंवा 3 लाख किलोमीटर पर सेकंड. तर या लाईटवर आपण एक साईडला, समजा ही लाईट पास झाली, याच्यातनं आपला डेटा सगळा थोडक्यात माउंट केला. तो डेटा लाईटच्या स्पीडने जाऊन पुन्हा आपण त्याला डिकोड करतो, बरोबर? जे काही तुमचे मेसेजेस असतील, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, ते पास होतात त्यातनं. पण दुसरं अजून एक काम आहे सगळं याचं. आपले जे काही सगळ्या इंटरनेट केबल्स आहेत, लॅन केबल, ते सुद्धा यातपासून बनलेले असतात. तुमचं सगळं आजकाल आपल्याला 5G 6G सगळं जे काही मिळणार आहे भविष्यात सुद्धा, ते सुद्धा ऑप्टिकल फायबर केबलमुळेच मिळणार आहे. आणि तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जगभरातले सगळे 7च आहे ना कॉन्टिनेंट्स, किती आहेत आपले? सगळे 7च्या 7 कॉन्टिनेंट्स या केबलने जोडलेले आहेत. तिथे कुठेही वायरलेस फॅसिलिटी नाही आहे. किंवा इकडे ऑस्ट्रेलिया टावर लावला, मग त्या टावरनी भारतातल्या टावरला कम्युनिकेशन केलं, इतक्या दूरच्या डिस्टन्सवर पॉसिबल होत नाही. त्यामुळे सगळे कॉन्टिनेंट समुद्रामार्गे या केबल्स गेलेले आहेत आणि सगळे इंटरनेट त्याद्वारे जोडलेलं आहे. ओके, त्यामुळे तुमचा इथून पाठवलेला मेसेज पटकन अमेरिकेत जाऊ शकतो, ऑस्ट्रेलियात पण जाऊ शकतो. कशामुळं? या केबल्समुळं. आणि तुम्ही जे काही इंटरनेटचा चार्ज भरता, तो ॲक्च्युली या केबलच्या मेंटेनन्सचा चार्ज भरत असता. कारण समुद्र खालून गेल्यामुळं या केबल्सला भरपूर मेंटेनन्सची पण गरज पडत असते. तर हे थोडंसं आपण म्हणूया एक्स्ट्रा सायन्स, एक कुठेतरी रोडवर मिळणारी वस्तू आहे, आपल्या सिलेबसमध्ये पण आहे. त्यातनं आपल्याला बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट पण शिकायला मिळतात. म्हणून ती एक, मी तर म्हणतो टीचर्सनी पण आणि स्टुडंट्सनी पण, घरात असेल तर घ्या, नसेल तर नेक्स्ट गणपतीमध्ये नक्की घ्या, डेकोरेशनच्या कामाला पण येते. ओके, आणि हे समजण्यास आता तुम्ही थोडंसं उशिरा समजता असं मी म्हणतो, पण तुमच्या घरातले जे काही मुलं शिकतात ते 10वीला असतील, 8वीला असतील, त्यांना पण ही माहिती सांगा. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण मगाशी जी ॲक्च्युअल डायग्राम पाहिली ती प्रत्यक्षात करणार आहोत. कोणती? तर मला याच्यासाठी थोडं असिस्टन्स पाहिजे. कोण येतंय समोर हेल्प करण्यासाठी? मी तिसरं सेंटेन्स काय सांगितलं होतं? आपण कधी परफेक्ट शिकू? आपण जर त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालो तर. इथे जर तुम्ही ऐकत बसलात, पाहत बसलात, तर काय होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके, तर हे घे, जे तू लावून आले मला माहिती आहे, याच्यावर लावायचे आपल्याला. सर्वांची आवडती आणि ओळखीची पॉन्ड्स नाही, टॉल्कम पावडर म्हणूया, ब्रँड वेगवेगळे असतील सगळ्यांचे. ठीक आहे, थोडंसं आपण त्याच्यावर पावडर टाकतोय. त्यानंतर आता तुला काय करायचं आहे, हे फक्त असं इथे झटकायचं एवढ्या एरियामध्ये, थोडंसं इकडे, अजून तिकडे तोंड कर त्यांच्याकडे. मी आहे मिररवर. आता मी काय करणार आहे, माझ्याकडे 2 मिरर्स आहेत पहा. हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, हा
हा कॉन्केव्ह मिरर आहे, आलं लक्षात. आणि हा मिररची साईज आहे 4 इंच, म्हणजे डायमीटर किती आहे 4 इंचाचं डायमीटर. जनरली आपण जे काही स्काय वॉचिंग करतो सगळीकडे ते या आकाराचा मिरर असतो. आणि एवढ्याशा मिररमधून सुद्धा तुम्हाला गुरुग्रह, शनिग्रह, शनीचं कडं ते सुद्धा क्लिअरली दिसतं या मिररमधून सुद्धा. म्हणजे असं मिररमध्ये नाही, तो टेलिस्कोपच्या आतमध्ये असला पाहिजे. तर आता जर शक्य असेल तुमच्याकडे जर असे मिरर्स असतील तर मुलांना तुम्ही क्लासरूममध्ये, म्हणजे मी का सांगतो हे, तुम्ही जर टीचर झालात किंवा कोणाला जर तुम्ही शिकवायला गेलात तर तुम्हाला हे दाखवायचं त्यांना. हे कर, स्प्रेड कर, तर तुमच्या लक्षात येईल की ते डायव्हर्जन्स होतोय. बस चांगले स्प्रेड कर ना. दिसतोय 2 पॅरलल लाईट रेज आल्यानंतर काय होतात, पडल्यानंतर डायव्हर्ज होतात. आता इथे आपण झटकतो ना जोरात, चांगलं असं करायचं. येस, बस बस बस, खूप झाली. कर. दिसतंय सर्वांना? 2 लाईट रेज काय झाले, कन्व्हर्ज झाले याच्यामध्ये. तर हा कोणता मिरर आहे, कोणता, कॉन्केव्ह मिरर आहे. ओके, ठीक आहे. बसा, दोघांसाठी टाळ्या वाजवा. आता आपण ज्या प्रॉपर्टीज आतापर्यंत लाईटच्या पाहिल्या ते कोणत्या होत्या? मिररवरनं नेहमी काय होतं, मिररवरनं काय होतं नेहमी, रिफ्लेक्शन होतं. आणि रिफ्रॅक्शन कशातनं होतं, रिफ्रॅक्शन तर आज मी तुम्हाला जे काही सगळे एक्सपेरिमेंट दाखवतोय हे तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये पण केले असतील किंवा कराल. परंतु ह्या एक्सपेरिमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यातलं सर्व मटेरियल जे आहे ते खूप आणि खूपच कसं आहे, लो कॉस्ट आहे. लो कॉस्ट म्हणजे अगदी लो कॉस्ट. म्हणजे तुम्ही सरांना कारणच सांगू नाही शकणार की मी आज एक्सपेरिमेंट करणार नाही, का करणार नाही. तुम्ही म्हणू नाही शकत खूपच महाग आहे. तुम्ही म्हणू नाही शकत की याचं मटेरियल आमच्याकडे मिळत नाही. सगळं मिळणार याच्यात. आणि ते कसं मिळवायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. तसे तुम्ही सर्वजण हुशारच आहात. मटेरियल नाही मिळालं तर काय करायचं ते सर्वांना माहीत असतं. तुम्ही असा एक बल्ब घेऊ शकता, आपल्याच घरातला काढायचा. त्यामुळेच मी म्हटलं तुम्ही जास्त हुशार आहात. बल्ब म्हटलं का आपल्याला बऱ्याच जणांचे बल्ब दिसतात, आपल्या घरातला कधीच दिसत नाही. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला काय केलं, या बल्बमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलंय आणि पाणी टाकल्यानंतर दुसरं काय केलंय, त्या पाण्यामध्ये डेटॉलचे ड्रॉप्स टाकलेत 2 आणि वरच्या मोकळ्या स्पेसमध्ये आपण स्मोक टाकलाय. ओके, अगरबत्तीचा. आणि तुम्ही काय करू शकता, या प्रकारे रिफ्रॅक्शन म्हणजे काय, येस, बेंडिंग ऑफ लाईट, सिंपल वर्ड्समध्ये. ठीक आहे, ती जी लांबलचक डेफिनेशन आहे ती तुम्ही पेपरमध्ये लिहा. इथे सिंपली काय, बेंडिंग ऑफ लाईट. सो तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता वॉटर टू एअर आणि दुसरा कोणता, एअर टू वॉटर, किंवा मग ते ग्लास वापरला असेल तर. पण मला तो ग्लास लॅबचा एक्सपेरिमेंट आवडत नाही कारण तो इतका छान दिसत नाही. ठीक आहे, सो दिस इज एअर टू वॉटर. दिसतंय ना सर्वांना, एअर टू वॉटर रिफ्रॅक्शन. हे पहा, एअर टू वॉटर रिफ्रॅक्शन. आणि हा काय, वॉटर टू एअर. ठीक आहे. आता याला जर मी याचा अँगल जो आहे चेंज करत गेलो तर मला काय पाहायला मिळतं, हां, याला काय म्हणतो आपण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे कधी होतं, या पर्टिक्युलर अँगलला. आणि हा अँगल मी चेंज केला तर मला रिफ्रॅक्शन पाहायला मिळेल. परंतु या अँगलला आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल. काय म्हणतो याला, क्रिटिकल अँगल. ओके, सो क्रिटिकल अँगल, वॉटर टू एअर रिफ्रॅक्शन, एअर टू वॉटर रिफ्रॅक्शन, सगळं
आपलं कशामध्ये होतं, एका बल्बमध्ये, एका बल्बमधून आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि हा खूपच महाग आहे, बरोबर ना. बल्ब आपण कधी पाहिलेलं नाही, पाणी तर खूपच महाग असतं, अगरबत्ती आपण कधी पाहिलेलं नाही, बरोबर का. जर हे प्रत्यक्षात आपण करून पाहिलेलं असेल तर आपण तो विदाऊट लेन्सवाली रे डायग्राम आपण कधीच काढणार नाही, बरोबर की नाही. कारण लेन्स कदाचित तुमच्या घरात अवेलेबल नसतो, पण बल्ब मात्र असतो. बल्ब नाही मिळाला, काचेची पूर्ण ट्रान्सपरंट बॉटल मिळाली तरी चालेल, किंवा पाण्याची बॉटल. आता ही जरा वेगळी आहे, प्लेन नाही आहे, पण बऱ्याचशा कोल्ड्रिंकच्या बॉटल चांगल्या छान प्लेन येतात, तर त्यातनं सुद्धा हे वर्क होऊ शकतं. फक्त तुम्हाला एक चांगला लेझर पाहिजे, आणि तुमचा जो छोटा लेझर आहे कुठे पण मिळतो तो सुद्धा चालतो याच्यामध्ये, ठीक आहे. तर याच्यामधून मला एक सांगायचं आहे की हे जे काय आहे, हे जे मॉडेल, तर हे आपण करून पाहिलं पाहिजे याच्यामध्ये, ओके. आणि दुसरं काय पाहिलं आपण, रिफ्लेक्शन, त्यानंतर रिफ्रॅक्शन. आता मला एक सांगा की आपण जर या टाईपने जर शिकवलं मुलांना, किंवा हा जर एक्सपेरिमेंट आता मी तुम्हाला सांगितलंय, आता जनरली काय होतं की हे दाखवल्यानंतर बरेचसे शाळेतले मुलं लगेच घरी जाऊन त्या दिवशी संध्याकाळी करून फोटो पण पाठवतात की मी करून पाहिलं. हाच तर मेन इफेक्ट आहे. तुम्ही जर असं काही साहित्य दाखवलं की जे खूप महागडं आहे, मी ते काहीतरी सोन्या चांदीचं आणलं किंवा खूप हाय क्वालिटीचं मटेरियल आणलं आणि त्यातनं एक्सपेरिमेंट दाखवले, जे की तुमच्या लॅबमध्ये असतात महागडे, तर त्यातने मुलं फक्त पाहतात, मुलं करत मात्र नाहीत, ठीक आहे. आणि याच्यासाठी मला सांगावं पण लागत नाही की घरी जाऊन करा. ज्याला करायचं तो घरी गेल्यानंतर गॅरंटेड करतो, कारण त्याच्या घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू पडलेल्या असतात, त्याला फक्त उचलायच्या असतात आणि जोडायच्या असतात. मग तो शिकेल नाही शिकेल काही माहिती नाही, पण त्याला जर काही नवीन सापडलं तर गॅरंटेडली नेक्स्ट टाइमला तुम्हाला तो जेव्हा भेटेल तो नक्की सांगेल तुम्हाला की मी काल काहीतरी केलं आणि मला नवीन काहीतरी सर सापडलंय. आता हे खरं तर मी असं दाखवत नव्हतो, हे एका दुसऱ्या वस्तूमधून दाखवायचो, पण हे पण मी घरात एक बल्ब होता तो फोडून पाहिला आणि मी केलं, आणि मला हे मॉडेल जास्त आवडलं. कारण हे तर सर्वांना, बल्ब तर सर्वांना सापडतो ना. ते लॅबोरेटरीमधलं कोनिकल फ्लास्क किंवा ते आपण चंचोपात्र म्हणतो ते कुठं मिळायचं नक्की, ठीक आहे. म्हणून यातून आपण हे सगळे एक्सपेरिमेंट्स केले पाहिजेत. आता याच्या पुढे आपण थोडेसे वेगळे पाहूया. हे काय, आता लाईट लावली तरी चालेल ना, ही लाईट लावा. एक्सपेरिमेंट लाईटचे होते म्हणून लाईट बंद केली होती. ठीक आहे, हे सर्वांना दिसतंय? अरे दिसतंय का? नाही दिसलं तर तुम्ही एवढे शांत बसायला पाहिजे ना, मला कळे ना दिसतंय की नाही. काय दिसतंय आता? आता हां, याच्यात कोणताही स्विच नाही, सेल नाही, काही नाही आहे, ओके. आणि हे एक इंजेक्शन आहे, याला आम्ही इंजेक्शन जनरेटर असं म्हणतो. सो तुम्ही सर्वांनी फॅरेडेज लॉ शिकलात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकलात, फ्लेमिंग्स रूल शिकलात, लेन्झ लॉ शिकलात, अजून काय 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 बरीच नावं आहेत. आपलं नाव नाही ना कुठंच, सगळी त्यांची नावं आहेत. सो या सगळी कॉन्सेप्ट तुम्ही एका इंजेक्शन जनरेटरमधून शिकू शकता सर्व. हे जनरेटर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होताना पाहिलंय, सोलारमध्ये पाहिलंय, विंड मिल्स, मला वाटतं तुम्ही भरपूर ठिकाणी जेव्हा जाता तुम्हाला मोठे मोठे विंड मिल्स पाहायला मिळतात. लग्नाला जाता कुठेतरी कोपऱ्यात जनरेटर चालू असलेलं पाहायला मिळतं. आणि तुमच्या घरामध्ये पण छोटे मोठे, प्रत्येक गाडीला डायनामो असतो, प्रत्येक व्हेकलला असतो, ओके. तर हे सगळे जनरेटर्स जेव्हा आपण पाहायला जातो, किंवा एक छोटी मोटर जेव्हा आपण पाहायला जातो, ते सगळ्या क्लोज केलेल्या असतात, पॅक असतात. त्यामुळे त्याच्या आत काय होतं आपण कधीच पाहत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की विंडमिलमधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, पण आत काय काय असतं हे आपल्याला कळत नाही. म्हणून अरविंद गुप्तांनी जेवढी काही इलेक्ट्रिसिटीवरची मॉडेल बनवली सगळं त्याच्यामध्ये ओपन ठेवलंय. म्हणजे त्यांची जी काही मोटर आहे, इलेक्ट्रिक मोटर, ती पाहण्यासारखी आहे. पूर्ण कॉईल अशी काय होते, ओपनली फिरते. सगळ्यात शेवटी मी त्याचा व्हिडिओ प्ले करणार इथे. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी इथे जर तुम्ही पाहिलं तर फक्त कॉपरची कॉईल आहे,
आणि त्याच्या आतमध्ये काय असायला पाहिजे, आता तुम्हाला माहिती असणार आहे सगळं. काय असायला पाहिजे? दगड. काय? मोठ्याने सांगा. आतमध्ये काय असेल? मॅग्नेट असेल. तर फक्त तुम्ही फार टेक्निकलमध्ये न जाता एवढं लक्षात ठेवा की मला जर इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर मला काय लागेल. जसं आता दिवाळीमध्ये तुम्ही लाडू बनवणार आहेत सर्वजण, तर त्यासाठी बरंचसं काय लागतं ना, ते तुम्ही आधी गोळा करून ठेवता. आणि काय बनवायचं हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. लाडू बनवायचा आहे, मग लाडू कसा असतो? चौकोनी असतो. हां, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी तुम्ही जनरेट करायला जाता, तुम्ही ज्या कॉन्सेप्ट शिकताय ना, इलेक्ट्रिक जनरेटर, मोटर, लेन्स लॉ, हे शिकताना तुम्हाला लक्षात असलं पाहिजे तुम्ही बनवणार काय आणि त्याचं मिनिंग काय. मग तुम्ही याच्यातनं काय बनवणार आहे? इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय एकदा कळालं का तुम्हाला त्यासाठी काय वस्तू लागतील हे पण लक्षात येईल. इलेक्ट्रिक करंटचं कोणी सांगू शकेल काही? मी हे काय जास्त हे करणार नाही, कारण याला प्रॉपर थोडासा ब्लॅकबोर्ड लागतो किंवा डायग्राम लागतात. ते थोडक्यात सांगणार आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? हा, फ्लो ऑफ चार्जेस. आणि करंट म्हणजे करंट म्हणजे काय? सर लक्षात आलं? प्रॉब्लेम कुठे आहे? मी म्हटलं इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ चार्जेस तुम्ही म्हणाले. आणि करंट म्हणजे फ्लो ऑफ कशाला म्हणतात? करंट म्हणजे फक्त फ्लो. जनरली आपल्याकडे करंट म्हणजे इलेक्ट्रिसिटीचाच करंट समजला जातो, पण करंटचा अर्थ काय ऍक्च्युअली? फ्लो. एअर करंट पण असतात, वॉटर करंट पण असतात. म्हणजे वॉटरमध्ये करंट सोडला असं नाही. वॉटर करंट म्हणजे वॉटर, प्रवाहित पाणी असेल तर त्याला फ्लो म्हणतो आपण. पाण्याचा प्रवाह म्हणजे वॉटर करंट. सो हे लक्षात घ्या. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ चार्जेस. चार्जेस कुठं असणार याच्यामध्ये? कारण इथं कोणताही आपण सोर्स वापरत नाही. कोणाकडे चार्जेस असणार आहे? कॉपर वायरकडे. ते चार्जेस कसे असले पाहिजेत? फ्री चार्जेस असले पाहिजे. तुम्हाला फेविकॉलने सर्वांना खुर्च्यांना चिटकवलं तर तुम्ही पळू शकणार आहे का? नाही. मग तुम्ही सर्व फ्री असाल तर पळाल ना, आणि जाणारच आहे. हे झाल्यावर जाणारच आहे सगळे, बरोबर की नाही? तर आता तुम्हाला मला फ्लोमध्ये जर आणायचंय तर सरांना एक काठी घेऊन तुमच्या मागे लागावं लागेल, बरोबर? तर तुम्ही काय कराल? सर्व पळत सुटाल. मग सर म्हणजे काय? एक फील्ड आहे थोडक्यात. तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व माहिती आहे की नाही? सो तसा कोणतरी एक व्यक्ती म्हणजे इथं कोण आहे? मॅग्नेट. पण मॅग्नेट त्या चार्जेसला का फ्लो करेल? मॅग्नेट कुणा कुणाला मूव्ह करू शकतो टच न करता? एकतर निकेल, कोबाल्ट आणि आयर्न, आणि अजून दुसरा मॅग्नेट, बरोबर ना? सो तुम्हाला माहिती आहे कॉपर तर काय निकेल, कोबाल्ट, आयर्न नाहीये. मग कॉपरच्या आतमध्ये काय असू शकतं? हा, फ्री चार्जेस आहे. पण ते फ्री चार्जेस भोवती काय असतं? स्मॉल मॅग्नेटिक फील्ड असते, कारण ते चार्जेस नेहमी मोशनमध्ये असतात. ओरस्टेड लॉ सर्वांना माहिती आहे. सो एव्हरी सिंगल इलेक्ट्रॉन ऑर चार्ज ऍक्ट्स ॲज अ टायनी मॅग्नेट. म्हणून हा मॅग्नेट जेव्हा हलतो तेव्हा त्यातले मॅग्नेट सुद्धा हलतात. हलतात म्हणजे फ्लोमध्ये येतात. फ्लो म्हणजे काय? फ्लो ऑफ चार्जेस. संपला विषय. मग बल्ब लावा, टीव्ही लावा, फॅन लावा, काही पण लावा, ठीक आहे? आता इथे शेक होतंय. पवनचक्कीला काय आपण असं हलवत नाही, हलवतो का? हा, पवनचक्कीला हा मॅग्नेट जो काही इथे शेक होतोय तो फक्त काय होतो? गोल गोल फिरतो, कारण ते मेकॅनिझम जरा सोपं आहे. एवढंच फरक आहे. मग पहा, जनरेटर जिथं जिथं आहे तिथं काहीतरी गोल गोल फिरत असतं आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि दुसरा इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा प्रकार कोणता? मोठा शास्त्रज्ञ आहे तो, अल्बर्ट आइन्स्टाईन. कोणता शोध लावला होता? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, बरोबर? जो सोलार पॅनल मध्ये होतो. ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये शोधायला जाल तिथे काही फिरत नाही. ओके, सो तो थोडासा इफेक्ट वेगळा आहे. चलो नेक्स्ट. आता मला याच्यासाठी 2 जणांची गरज आहे, पटकन. चला चला लवकर. काय झालं?
थांबा मीच उठवतो. हां तू एक आहे आणि ते कडेच आहे की कड. अरे तू नको मागे बघू, ये तुझाच मित्र आहे. हा या दोघं. मी आधीच सांगितलं इथं काय असं आपल्याला वेगळं करायचं नाही. हां ठीक आहे. तुझं नाव काय? ओमकार भागडे. ओमकार. तुझं? सागर धामणे. सागर. इथे थांब सागर. ओमकार इथेच थांब. ठीक आहे. तुम्हा दोघांना करायचं काय, थोडं मागे येते. हा पाईप तुला आपण गोफन फिरवतो ना, माहिती आहे ना? जाऊ दे नसेल माहिती. गोफन फिरवतो ना अशी, तसा हा पाईप पकडून फिरवायचा आहे गोल गोल. आज सुरुवातीला हळू फिरवायचा आहे, नंतर जोरात. मी जसं फास्ट म्हणेल तसं फिरवायचं आहे. ओके. आणि त्याचं झाल्यानंतर मग तू फिरव. फक्त सोडायचं नाही फिरवताना. सोडला तर तिकडे जाईल. माझ्याकडे पण येऊ शकतो. जोरात. चला स्टार्ट. जोरात. फास्ट 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 फास्ट. हेलिकॉप्टर सारखं वर्षन. ओके. सागर ना. हां आता ओमकार तू कर. जोरात जोरात. ओके बस. सर्वांनी आता कशाने ऑब्झर्व केलं? डोळ्यांनी ना. मग हां कानाने पण केलं. काय ऑब्झर्व केलं सांगा आता? आवाज. बरोबर. आपला टॉपिक चेंज झाला. आपण लाईटकडे होतो, साऊंडकडे आलो. इलेक्ट्रिसिटी व्हाया साऊंडकडे आलो. ओके. मी सांगायचं नाही आधीच, तुम्ही सांगितलं जरा बरं वाटतं. तर ओमकार आणि सागरने खूप मेहनत घेतली याच्यासाठी. दोघांसाठी टाळ्या वाजवूया आपण. बसा. फक्त काय करायचं, आपला ऑडियन्स समोर आहे, ते माझ्याकडे बघून एक्सपेरिमेंट करत होते. इथं छान फोटो आला असता ना. दोघं पण छान दिसतात. तर याच्यात आपण काय शिकलो? साऊंड ऐकलं, जाऊ दे बाकीचं काही विचारत नाही, उगाच टेन्शन यायचं सगळ्यांना. आता आपण काय पाहिलं थोडंसं ऑब्झर्व करूया. आवाज येतोय आता? आता 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 अजून काय ऑब्झर्व केलं तुम्ही? जसं स्पीड वाढतंय तसं साऊंड वाढतोय. दोन्हींचा आवाज सेम होता? दोन्हींचं विड्थ सेम आहे? हां. मग आपण आता साऊंडच्या प्रॉपर्टीकडे चाललोय. पण गंमत काय होते, अजून आम्हाला साऊंड म्हणजे काय समजलं नाही, तर ते प्रॉपर्टीकडे जाऊन काय करायचंय? किती जणांना माहिती आहे साऊंड म्हणजे काय? साऊंड म्हणजे काय माहित नाही? बेस आली कशी? ठीक आहे, सर्वांना माहिती आहे, सांगता येत नाही असं प्रॉब्लेम होणार आहे एक्झाम मध्ये. सर यावेळेस जाऊ द्या, ते MSCचा BSCचा लई स्टँडर्ड क्वेश्चन टाकण्यापेक्षा व्हॉट इज मीन बाय साऊंड हा क्वेश्चन ठरवून टाका पेपरमध्ये. असाच विचारा, त्याला मार्क नका ठेवू फक्त, त्यांना अजून टेन्शन यायचं. चलो, साऊंड म्हणजे काय आज आपण ऐकूया पाहूया म्हणण्यापेक्षा अनुभवूया. तुम्ही म्हणला रोजच अनुभवतोय आम्ही, नाही आज जरा वेगळ्या प्रकारे अनुभवूया. आणि हा एक्सपेरिमेंट असा असतो, या सेशनचं महत्व असं आहे की याच्यामध्ये कुणीही बसलेला असेल, अगदी कॅमेरामन असेल, कुणी असेल, तर सगळ्यांनी हा एक्सपेरिमेंट करायचा असतो. त्यामुळे सर्वांनी आपला हात वर करा असा, कोणताही डावा उजवा, ठीक आहे. आणि आपल्या हाताची चारही बोटं आपल्याच गळ्यावर ठेवा, आपल्याच. असं करू नको रे. ठेवली. आता सर्वांना काय करायचंय, माझा हात जसा वर जाईल एक आवाज काढायचा आहे. आणि आज म्हणजे सर्व व्हायब्रेट झालं तरी चालेल, बिंदास ओरडा, आज परमिशन आहे तुम्हाला. फक्त थांबा म्हटलं, प्रयोग जो आहे तो जर व्यवस्थित केला तर मजा येणार आहे. हात खाली आला, इथे सगळ्यात झिरो आवाज असेल, इथे मिडल, आणि इथे तुम्हाला जेवढा आज काढायचा तेवढा काढू शकता, आज चान्स आहे. ओके. पण खाली आलं तर लगेच खाली आलं पाहिजे. ओके, स्टार्ट. आणि आवाज काय करायचा आपल्याला, असं करत जायचंय. नाही आता नाही. रेडी सगळे? ठेवला हात? चलो स्टार्ट. मला माहित होतं असं होणार आहे. हां, आपण जरा व्यवस्थित करूया. तुम्हाला वाटत असेल व्यवस्थित करण्यानी मजा नाही येणार, पण खूप मजा येते व्यवस्थित केल्यावर. चलो स्टार्ट.
अरे अरे, शाळेतली मुलं चांगलं करतात. शाळेतली मुलं असती तरी तुम्हाला म्हणजे कान बंद करावं लागले असं, एवढा मोठा आवाज येतो. पण ठीक आहे, तुम्हाला मी जास्त करायला नाही लावणार, कारण तुम्ही शिस्तीत काय करत नाही. तर ते आमच्या इकडे नेहमी बरेच जण मुलं सांगतात, सर शास्त्रज्ञ म्हणजे लय बोरिंग काम असतं. पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्यात जास्त एन्जॉय शास्त्रज्ञ लोक करतात. जे म्हणतो ना एखाद्या गोष्टीचे आनंद, त्यांना फोटोग्राफी येते, त्यांना स्विमिंग येतं, त्यांना स्कुबा डायव्हिंग येतं, सगळं करत असून आपल्याला वाटतं शास्त्रज्ञ झालं आपल्याला काहीच करता येत नाही. सगळेजण करत असतात. सो तुम्ही काय करा, ह्या गोष्टीतला एक आनंद घ्याल. तुम्ही जर व्यवस्थित एक्सपेरिमेंट केला असता ना, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हसायला आले असते. पण आता ते आपण परत करणार नाही. तर मी जर असा म्हणजे बघा, याच्यापेक्षा पुढे या असा हात जर तासभर वर ठेवला असता तर काय झालं असतं, फार फार तर उद्या तुम्ही बोलला नसता. कारण आपल्याला खूप मोठा आवाज काढायचा, ह्यूज, जेवढा आपल्या गळ्यामधून निघतोय तेवढा. ठीक आहे. आणि इथं ठेवला असता तर थोडासा वर, तर आपण कदाचित अर्धा तास पेक्षा जास्त आवाज काढू शकलो असतो. आणि तुमच्यापैकी काहींनी मेन तर राहिलंच, इथं ऑब्झर्व केलं का, काय जाणवलं? आता लक्षात ठेवा, साऊंड इज नथिंग बट व्हायब्रेशन. चुकून जर सरांनी प्रश्न विचारला आणि तुमच्या डोक्यात नाही राहिलं तर एक्झामच्या वेळेला काय करायचंय? हा, वेगळं काय लागतंय का? लगेच आठवेल, साऊंड इज नथिंग बट. हा, इथं काय होतंय ते माहिती असू द्या, नाही तर तो शब्दच आठवायचा नाही, व्हायब्रेशन. ओके. सो साऊंड इज नथिंग बट व्हायब्रेशन. दुसरी गोष्ट, जास्त वेळेस जास्त साऊंड काढायचं असेल तर तुम्हाला जास्त एनर्जी लागते. सो यात 8वीच्या टेक्स्टबुक मध्ये साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. क्लिअर? काय लागलं त्यासाठी? आपलाच गळा, आपलाच हात. ओके, ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय झाला पहा इथून आधी. तुम्ही सर्वजण जेव्हा स्कूलमध्ये होतो, आणि हा काही टीचरचा प्रॉब्लेम नाही, आपण त्याला टीचरला दोष देत नाही कधीच, कारण त्यांना एक टार्गेट असतं, त्यामुळे ते या प्रकारे करतात. पण कसंही करून हे अवॉइड झालं पाहिजे. साऊंड टॉपिक जेव्हा वर्गात शिकवला जातो त्यावेळेला टीचर येतात, टेक्स्ट फळ्यावर साऊंड असं लिहितात, त्याची डेफिनेशन लिहितात, तुम्ही पण पेन वही काढता, लिहून घेता, टीचर निघून जाता, तुम्ही पण निघून जाता. साऊंड तयार होतो का वर्गात? म्हणून तुम्हाला आज आलं नाही किंवा कॉन्फिडेंटली सांगता आलं नाही असं म्हणता येईल. तुम्हाला माहिती होतं बऱ्याच जणांना साऊंड व्हायब्रेशन आहे, पण कॉन्फिडेंटली सांगता आलं नाही पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि मला वाटतं आपल्यातलं कोणतरी युनिव्हर्सिटीमध्ये PhD झालंय किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकलंय, तिथे शास्त्रज्ञ मंडळी असेच प्रश्न विचारतात, बेसिक. फक्त ते पाहतात की तुम्ही किती कॉन्फिडेंटली उत्तर देताय. एकदा तुम्ही जर करेक्ट उत्तर दिलं ना तर ते त्याला चुकीचं सांगतात मुद्दामून आणि चेक करत राहतात. त्यावेळेला तुमची खरी कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही ती कळते. ओके. सो माझं असं म्हणणं पाहिजे, ज्या दिवशी साऊंड क्लासरूममध्ये साऊंड अगदी बेसिक लेवलचा असो किंवा ॲडव्हान्स लेवलचा असो, रेझोनन्स असेल किंवा त्याच्यानंतरचे प्रॉपर्टीज असेल, क्लासरूममध्ये साऊंड झालंच पाहिजे. लाईटच्या टॉपिकला क्लासरूममध्ये ॲक्च्युअल लाईट दिसलीच पाहिजे. काय अवघड आहे? तुम्ही लेझर आणा, तुमच्याकडे लेझर नसेल तर तुम्ही अशी एक टॉर्च आणू शकता, टॉर्चमधून काय करू शकता, तुमच्याकडे लेझर नाही तर टॉर्च आणा ना, टॉर्चमधून सुद्धा ऑप्टिकल फायबर असं दाखवू शकता. हे मुलांना बघायला चांगलं वाटेल का तुमचे डायग्राम पाहायला चांगले वाटेल? तर हे काय करतात, सरांना मला सांगायचं, हे सगळे सब्जेक्ट ओढतात, ह्या गोष्टी कॅच करतात आणि मग ते फिजिक्स वगैरे कुठेतरी आवडायला चालू होतं. माझी स्टोरी पण अशीच आहे. मला फक्त शिकवता शिकवता सायन्स नॉर्मल होतं माझं, पण 50-60 मार्क पडायचे. पण ते जो आपला मोठा सेल असतो ना, एक दिवस सरांना डॅनियल सेलच्या आतमध्ये काय असतं ते शिकवायचं होतं, आणि चुकून म्हणायला लागेल, चुकून मला त्या दिवशी त्यांनी उठवलं आणि एवढा सेल फक्त फोडून आण बाहेरून, आणि आज मला मुलांना दाखवायचं आहे. तर ते सेल फोडायला मीच बाहेर गेलो होतो, पहिला दगड मीच मारला, आणि सगळ्यात आधी सेलमध्ये काय असतं ते मला दिसलं, आणि तो दगड पडला म्हणजे तो माझ्यातला स्पार्क त्या दिवशी चालू झाला. माइंड, इग्नायटेड माइंड जे म्हणतो आपण, ते इग्निशन त्या दिवशी होतं. आता तो तर एक सेल फोडलाय, ठीक आहे. एखाद्या मुलांनी नॉर्मल सेल फोडायला सांगितलंय, चला हा फुटला, त्यात काय दिसणार आहे म्हणून आतमध्ये घेऊन आला असता. पण एखाद्या मुलांनी जर एवढे एक्सपेरिमेंट केले, तुम्ही म्हणतो 100 जणांनी 100 एक्सपेरिमेंट केले, त्यातले 50, त्यातलाही एक मुलगा जर चालू झाला असा तर तो भरपूर पुढे जाऊ शकतो. आणि मी त्यावेळेला काहीतरी 10वीला वगैरे असेल, हेच एक्सपेरिमेंट जर त्यांनी 6वीला 8वीला केले तर तो लवकर चालू होऊ शकतो.
चालू म्हणजे काय? चालू म्हणजे वेगळ्या प्रकारे विचार करायला तो सुरुवात करू शकतो. ठीक आहे. आता हे आपण पाहिलं, आपण साऊंडकडे आलोय. इथून आपण शिकलो की साऊंड इज नथिंग बट व्हायब्रेशन. आता साऊंडच्या पुढच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहे. तर त्या प्रॉपर्टीमध्ये आपण आता पाहिलं की ट्यूबची जर जाडी कमी जास्त केली तर साऊंड चेंज होतो. साऊंड चेंज होतो म्हणजे काय की त्याला प्रॉपर्टीज असतात, अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, पिच वगैरे जे काय असतं त्या सगळ्या त्या प्रॉपर्टी कुठेतरी चेंज होत असतील. समजा आपण त्याचा कोन जर चेंज केला तर आपण त्याचा अँप्लिट्यूड चेंज करतोय. आता पहा, मी जर हा असा आवाज जर बोललो किंवा हा माईक जर नाही लावला तर माझाच साऊंड असतो, बरोबर. आणि जर हा माईक लावला तर तो पण माझाच साऊंड आहे, पण त्याचं काय लाऊडनेस जास्त आहे. ओके. आणि लाऊडनेस इज असोसिएटेड विथ अँप्लिट्यूड. तुमचं जे काही व्हर्टिकल वेव्हची जी काही हाईट असते ना त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. तर तुम्ही लहान होते किंवा आता सुद्धा ओरडत असतील घरचे तुम्हाला, इकडे आहे की नाही, कुठेतरी खेळताय तुम्ही आणि खेळत नसाल आता, पण कुठेतरी दूर असाल, तुम्हाला जर हाक मारली तर आधी म्हणतात, मग तुम्ही ठरवलेलं असतं ऐकायचं नाही सुरुवातीला. मग घरचे काय करतात, असं काहीतरी करतात. हे काय, हे आपला माईक न वापरता लाऊडस्पीकर आहे की नाही, त्याला मजा वाटली. तर याने काय होतं तुम्हाला माहिती आहे, आणि याने एकदा आवाज दिला तर आपल्याला ऐकावंच लागतं, नाहीतर मग काय होईल आपल्याला माहिती आहे, ऐकलं नाही म्हणून. ठीक आहे. तर हा जो काही कोन आहे हा त्या आवाजाची काय करतो, तीव्रता वाढवतो. पण आता तेच आपल्याला थोडंसं स्टडी करायचं. तर हा छोट्या बॉटलचा आपण एक कोन काढलाय, पाण्याची बॉटल आहे छोटी, त्याला एक बलून लावलाय, आणि हे बाजारात पण यात्रेमध्ये मिळतं, भोंगा म्हणतो ना आपण, त्या टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे. पण हे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, कारण त्याला 30-40 रुपये का 20 रुपये काय मला माहित नाही लागतात, याला काहीच लागत नाही. ओके. हा मी वाजून दाखवतो. हा एक वाजवला, आणि आता ते थोडासा मोठ्या बॉटलचा भोंगा. हा एक वाजवला. दोन्हीच्या आवाजामध्ये फरक होता का? होता. आणि हे कशासारखं वाजतंय? हा, शंखसारखं वाजतंय. ते कामाची वस्तू आहे, बरोबर ना. म्हणून तरी हा बनवा. मी रिकमेंड सांगताना करतो की घरामध्ये तुमच्या देवघर आहे, तुम्ही मग तो मंदिरात जाता, शंकराच्या मंदिरामध्ये, मग तो महागडा 150, 200, 50 रुपये किंवा असं काहीतरी किमतीचा शंख आणता, जो वाजवायलाच 1 महिना जातो. प्रॅक्टिस करावं लागतं त्याला. मला पण आतापर्यंत तो वाजवता नाही आला, मला नक्की कोणत्या बाजूने वाजवायचं ते पण माहित नाही. ओके. म्हणून मी सर्वांना सांगतो त्यापेक्षा हा शंख बनवा, गॅरंटेड वाजतो. ओके. आता यात तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला काय करायचं आहे, हे BSCच्या मुलांनी केलेलं प्रोजेक्ट आहे, सांगतोय. लास्ट टाइम आयुकामध्ये समर ॲस्ट्रॉनॉमी कॅम्प होतो, किंवा स्कूल फॉर BSC स्टुडंट असं असतं, ग्रॅज्युएट स्कूल म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये आम्ही एक प्रोजेक्ट दिले होते मुलांना करायला, की असे वेगळ्या साईजचे कोन काढून आणायचे तुम्ही. एक छोटी बॉटल, मग मोठी बॉटल, त्याच्यापेक्षा मोठी 1.5 लिटर कोल्ड्रिंकची बॉटल, आणि मोठं काही नाही मिळालं तर मोठं फनेल आणायचं, नरसाळ. ओके. मोठं नरसाळ. याचे सगळ्यांचे असे कोन्स बनवायचे आणि ते वाजवायचे. मोबाईलमध्ये भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण आवाजाची फ्रिक्वेन्सी काढू शकतो. ओके. तर त्या मोबाईल समोर तुम्ही वाजवलं का त्या कोनची तुम्हाला, सॉरी, याच्यातनं जो आवाज निघतो त्याची तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळते. मग तुम्हाला कोन व्हर्सेस फ्रिक्वेन्सी असा कॉलम करायचा आहे. मोठा कोन आला का त्याची फ्रिक्वेन्सी काय, त्याच्यापेक्षा मोठ्याची काय नोट करायची, आणि त्याचा तुम्ही छानसा ग्राफ पण प्लॉट करू शकता. सो असा तुमचा फक्त किती रुपयांमध्ये, सर याच्यावर रिसर्च पेपर चालू आहे आता. हां, यातल्या जवळपास 6 ते 7 टॉईजवर आतापर्यंत रिसर्च पेपर पब्लिश झाले, 16-16 पानांचे. सो असा कोनची साईज वर्सेस याच्यातनं निघणाऱ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी. ओके. तीव्रता, फ्रिक्वेन्सी पण आणि तुमचा डेसिबल्स पण. तर हे तुम्हाला नोट करायचे, ग्राफ प्लॉट करायचे. झाला तुमचा प्रोजेक्ट, म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ सायन्स. नाहीच तुम्हाला आवडलं, हे पहा, आपल्या घरातले बरेच जण सकाळचं लवकर उठत नाही. अलार्म आजकाल कोणी ऐकत नाही. तर तुम्हाला काय करायचं लक्षात आलंय. ठीक आहे. वापरून पहा नक्की, म्हणजे सकाळ घरच्यांची सवय बदललेली तुम्हाला 1-2 दिवसातच लक्षात येईल की ते त्याचा एकदा जरी कानाच्या जवळ आवाज ऐकला
तर तो इतका मोठा असतो. ठीक आहे. तर हे झालं अँप्लिट्यूडच्या बाबतीत. अजून एक आता लेंथच्या बाबतीत करूया. आपण जाडी पाहिली, कोन पाहिला, आता लेंथ. पाईपची जर लेंथ आपण चेंज केली तर काय होतं? ठीक आहे. तर हा एक स्ट्रॉ आहे प्लास्टिकचा आणि त्याला आपण थोडंसं इथे कट करतोय आणि एक कट करून आपण वेगळं काय नाही पण एक छोटीशी पिपाणी बनवणार आहे. ओके. आपण जनरली झाडाच्या पानांची पण बनवतो, पण ते कट करायला एवढी लांब नसते, त्यामुळे आपण ही वापरतोय. ओके. आता सुरुवातीचा हा जो तुम्ही आवाज ऐकला यासारखाच, का एक्झॅक्ट असं नाही पण यासारखाच जनरली सर्व जेंट्सचा आवाज असतो. जेंट्स किंवा बॉईज आपण म्हणूया. ओके. आणि याला म्हणतो आपण लो फ्रिक्वेन्सी साऊंड. काय करणार, प्रॉब्लेम येतो. आणि जो हाय फ्रिक्वेन्सी साऊंड आहे तो जनरली लेडीजचा असतो. ओके. विश्वास बसत नसेल त्यांची जेव्हा भांडणं चालू असतात, तुम्ही हे सर्वांना माहिती आहे. पण हा काय तुमचा पण प्रॉब्लेम नाही आणि तो काय तुमचा प्रॉब्लेम नाही, तो नॅचरली आहे. जर तुम्ही पाहिलं तर आपला जो काही व्हॉइस बॉक्स आहे याची लेंथ लेडीजमध्ये नेहमी कमी असते जेंट्सपेक्षा. आणि मग लेंथ कमी असल्यावर कसे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड निघतो ते आपण आता पाहणार आहे. सो आपण आता कुठे, जेंट्सकडे. सुरुवातीचा आवाज कुठे जाणार आहे? हां, ओके, चलो. अजून कमी करतो. ठीक आहे. थांबा थांबा, अजून पण आहे. पण याच्याही पेक्षा एक डेंजर आवाज आपल्या घरात असतो. कोणाचा? हा, वन्स मोर नाही. ओके. कोणाचा आवाज असतो हा? लहान मुलांचा. ओके. म्हणजे त्यांचा आवाज कधी कधी आपण ऐकतो नंतर आपणच पळून जातो, बरोबर की नाही? छोटी मुलं आहेत, व्हॉइस बॉक्स. हां, बस, सिम्पल. मग आपल्याला आता कळालं विड्थ चेंज झाल्यामुळं काय होतं, कोन चेंज झाल्यामुळं काय होतं आणि हाईट चेंज झाल्यामुळं काय होतं. लक्षात आलं? सो हे सगळं तुम्हाला, हे पहा, मी दाखवताना तुम्हाला काय दाखवायला आणलंय? स्ट्रॉ दाखवायला आणलाय. पण माझं एक टार्गेट होतं की तुम्ही थोडेफार खुश झाले पाहिजेत, ते झालं. मग हे सगळं तुम्हाला कुठून येणार आहे? तुम्ही कसं सांगताय त्याच्यावर. सो याच्याशी मला तुम्हाला फक्त, चला मी आता स्ट्रॉची लांबी कमी करत आहे मग त्याचा फ्रिक्वेन्सी वाढेल, असं जर मी सांगायला गेलो तर तुम्हाला लवकर झोप येईल. म्हणून त्याला असोसिएटेड तुम्हाला चुकीचे नाही, या करेक्टच कॉन्सेप्ट जोडायची. ठीक आहे. आता अजून हे पुढचा एक्सपेरिमेंट काढता काढता मी तुम्हाला सांगतो की तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे बरेच व्यक्ती असे असतात की ज्यांना सर्व प्रकारचे आवाज काढता येतात. म्हणजे लता मंगेशकरचा पण जमतो, अमिताभ बच्चनचा पण जमतो. तुम्हाला माहिती आहे दोघांच्या आवाजामध्ये खूप फरक आहे. मग हे आपल्याला कसं जमतं? आपण तर काय कात्री घेऊन असं काही करत नाही ना. मग आता 9वीला मला वाटतं तुम्हाला हे सर्व झालेलं आहे बायोलॉजीमध्ये. आपला व्हॉइस बॉक्स जो असतो याच्यामध्ये 2 धाग्यासारखं असतं, त्याला आपण लॅरिंक्स असं म्हणतो, बरोबर? आता ती कन्सेप्ट मी इथं दाखवत नाही, पण थोडंसं इमॅजिन करा की तुमच्याकडे विणा आहे, विणा किंवा गिटार आहे. गिटारची तार जर स्ट्रेच केली तर हाय फ्रिक्वेन्सी साऊंड निघेल, लूज केली तर काय होतं? लो फ्रिक्वेन्सी. सो तुम्ही जेव्हा एखाद्याच्या कानात बोलता हळूच, त्यावेळेला तुमचे ते जे काही लॅरिंक्स धागे ते काय होतात? लूज होतात. आणि ओरडायचं असतं तेव्हा मगाशी तुम्ही तेच करत होता ना, तर तुमचे काय होणार? जास्त स्ट्रेच होणार. तिथे सुद्धा त्या प्रकारे आपण साऊंडची फ्रिक्वेन्सी आणि प्रॉपर्टी चेंज करू शकतो. म्हणून आपल्याला तो करायला जमतो आवाज. मला आता वेगळा आवाज काढायचा, मी फक्त एवढंच करणार, काय ओके का झाली सेटिंग? ते आपल्याला करायला जमतं, आपल्याला मनाप्रमाणे ते आपण करू शकतो. म्हणून आपल्याला दोन्ही प्रकारचं सगळं आपल्या गळ्यामध्ये तेवढी नॅचरली तेवढी काय म्हणतो आपण कॅपॅसिटी दिलेली आहे. पुढचा एक्सपेरिमेंट इलेक्ट्रिसिटी मधलाच आहे, तो राहिला होता. माझ्याकडे एक मॅग्नेट आहे,
तो मी प्लास्टिक पाईपमधून टाकतोय, नंतर ॲल्युमिनियम मधून टाकणार आहे आणि नंतर कॉपरचा पाईप आहे त्यातनं टाकणार आहे. थोडंसं नीट ऑब्झर्व करा, लगेच खाली पडलं. ओके, आता ॲल्युमिनियम. थोडा स्पीड कमी झाला का? हां. आणि नंतर कशामधून? कॉपरमधून. हे कशामुळे झालं असेल? हां, कशामुळे झालं असेल हे? लेन्झ लॉ माहिती सर्वांना? आता मॅग्नेटचा आणि करंटचा काहीतरी संबंध आहे, सर्वांना माहिती आहे. प्लास्टिक मधून करंट जातो का? नाही, त्यामुळे प्लास्टिकने सोडून दिला मॅग्नेटला. पण ॲल्युमिनियम आणि कॉपर हे काय मेटल्स आहेत, मेटलमध्ये असतात फ्री इलेक्ट्रॉन. जेव्हा तो मॅग्नेट ग्रॅव्हिटीमुळे खाली जात असतो त्यावेळेला तो चार्जेसला किंवा इलेक्ट्रॉन्सला काय करतो? मूव्ह करतो. आणि ते मूव्ह झाल्यामुळे त्याच्या भोवती पण मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ती मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटला अपोज करते, कारण याच्याकडे पण काय असते? मॅग्नेटिक फील्ड असते. आणि त्याच्यामुळे तो त्याचं स्पीड काय करतो? कमी करतो. सो याला म्हणतो आपण ईडी करंट. काय म्हणतो? वेडी करंट नाही, ईडी करंट. ओके, ठीक आहे. हा पुढचा एक पाईप आहे सर, एक 5 ते 10 मिनिटं लागतील फक्त. हा एक पाईप आहे. पाईप म्हणजे प्लास्टिकचा एक बॅग आहे आणि त्या बॅगेमध्ये मी आता हवा भरणार आहे माझ्या तोंडाने. ओके, फक्त मी काय करणार? आता याला तोंड लावणार, एकच श्वास याच्यामध्ये हवा सोडणार आहे. ठीक आहे, नंतर ना ती हवा पूर्ण काढून घेणार आणि नंतर ना थोडंसं लांबून सोडेल. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी येतोय? हां, तू येतोस? तुझ्या मागचा ये. मी तुला नाही करायचं. आता सगळे म्हणते ना रे याच्यामध्ये एवढीच हवा आहे. त्याला फक्त होल्ड करायचं सरळ राहण्यासाठी. ठीक आहे, मी आता याला तोंड लावून हवा फुंकणार आहे, एकच श्वास. ठीक आहे, थांबा. हे पहा, एवढी हवा आहे माझ्या एका श्वासामध्ये. किती आहे? एवढी हवा. अंदाजे जर आपण काउंट केलं तर माझ्या कमरे इतक्या हाईटची. ठीक आहे, आता इथली हवा आपण काढून टाकूया. काढून टाकली. ओके, परत पकड. आता हेच मी काय करतो? थोडंसं लांबून फुंकतो. थोडं मागे. हां, बस. आता किती हवा आली? आता हे मी तुम्हाला का दाखवलं? चूल आहे ना सगळ्यांच्या घरी. काय करतो आपण? फुकणीने फुंकतो. बऱ्याच वेळेला मी पण विचारण्याचा प्रयत्न केला. आमच्या घरी आजी होत्या, त्यांना बऱ्याच जणांना आजींना हा याच्यासाठी टाळा वाजवा एकदा की मी त्यांना विचारलं की तुम्ही लांबूनच का फुंकता नेहमी? तिने फक्त एवढंच उत्तर दिलं मला, लांबूनच फुंकायचं असतं. मग मी त्या दिवशी जरा जवळून फुंकून पाहिलं. मला त्या दिवशी काही कळालं नाही फारसं, पण एवढं जाणवलं की मला जास्त वेळ फुंकावं लागतंय, कारण तो धूर जाळ पेटत नव्हता. ठीक आहे, बऱ्याच जणांना दुसरीकडे जाऊन विचार केला, अरे लांबूनच का फुंकायचं? ते हेच, तू शांत बस, असंच करायचं असतं. आता तुम्ही त्यांना जाऊन सांगा की असं का होतं. का होतं ते तुम्ही बॅगमधून पाहिले. काहीतरी होतंय लांबून फुंकल्यानंतर. काय होतं? जास्त हवा जाते. ओके, आणि ही का जाते जास्त हवा? याला म्हणतात बर्नॉलीज प्रिन्सिपल. काय म्हणतात? बर्नॉली. जेव्हा तुम्ही लांबून फुंकता त्यावेळेला तुमचा असा फ्लो जो चालू असतो ना, तो खूप वेगाचा फ्लो चालू असतो. तुमची हवा आत जात असते, प्लस त्या हवेच्या वेगामुळं साईडची हवा सुद्धा ती आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणून खालून जास्त हवा निघते. आणि ज्यावेळेला तोंड लावून फुंकता त्यावेळेला फक्त तुमचीच हवा, जी की फक्त एवढीच आहे की नाही? तुमची थोडीफार जास्त असेल, आलं लक्षात? तेवढीच हवा जाते. आणि याच्यावर मग आपण एक छोटासा एक गेम खेळणार आहे. आता फक्त किती 3 एक्सपेरिमेंट मी दाखवतोय, पण ते महत्वाचं आहे. कोणी येतंय का? 2 जण पटकन. अरे वा, व्हेरी गुड. याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. लगेच उठलं. अजून 1 जण. हा, त्याचा मित्र. आपल्याला पाहिजे तसे आज मिळालेत. दोघे पण खूप छान दिसतात. येस.
आज आपण पाहणार यांच्यामध्ये किती हवा आहे. तसं नाही हा. इकडे थोडस. तुझं नाव? विराज आणि तरुण विराज. ओके. तुम्हा दोघांना ह्या फनेलला असं खालून फुंकायचंय जेवढं जोरात जमेल तेवढं. आणि थांबा, फुंकल्यानंतर आपल्याला पाहायचंय की दोघांमध्ये हा जो चेंडू ठेवला हा चिटकवलेला नाहीये, तो किती उंच उडतो हवेमुळं. उडेल ना? येस. चलो स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. जोरात जोरात जोरात. हा गेला होता आता. येस, जोरात जोरात. हा, तो आता लांबून फुंकण्याचा प्रयत्न करतोय. वा वा, त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आतापर्यंत कोणी असं केलं नाही, लांबून फुंकण्याचा प्रयत्न नाही केला. पण तो याच्या आधी जे काही शिकलाय ते अप्लाय करायला सुरुवात केली. पण तसं काही होणार नाही तरी पण ठीक आहे. होणार नाही म्हणल्यावर स्टॉप झाले. चलो, दोघांसाठी जोरात टाळ्या होता. होणार नाही म्हणल्यावर लगेच थांबला तो. सो मी करून पाहतो. आता होणार नाही सर्वांनाच माहिती आहे, तरी पण करतो. आता मी हे असं का जोडलंय, याने काय होणार नाहीये. ओके, फक्त हे मला तुम्हाला दाखवायचं वेगळ्या पद्धतीने, म्हणून मी जोडलंय. ठीक आहे, काहीच होत नाही. आता थोडंसं इकडे लक्ष द्या, मी थोडंसं तिरकं करतोय. आता मी याला उलट करतो आणि फुंकत असतानाच फक्त बोट काढणार आहे. ओके, दुसरं घेऊ, डोंट वरी. जेव्हा मी बोट काढतो त्यावेळेला ते पडत नाही, आणि त्यावेळेला ते उलट आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी दिवसभर जरी फुंकत असते तरी ते उंच उडालं नसतं. आपल्याकडे हे काय बोर्ड आहे काय एखादा, तो बोर्ड चालतोय ना. आता आपण जरा कसं आहे, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये थोडीशी लिमिटेड हवा आहे ना. आता सर्वांनी लक्ष द्या. आता याच्यामध्ये भरपूर हवा आहे आणि भरपूर वेळ टाकू शकतो. याच्यावर आता आपण काय करूया, त्यांना असं वाटेल की आमच्यामध्ये कमी हवा होती म्हणून कदाचित नसल उडेल. आता आपण फनेलला पकडून ठेवूया. ठीक आहे, कारण आपल्याला फनेलला उडवायचं नाही. चेंडू मी याच्यात टाकला, म्हणजे काळजी नका करू तुम्ही दोघं पण. आपण शक्तिमानला आणलं असतं तरी जमलं नसतं त्याला. ओके, ठीक आहे. होतंय का? नाही. आता मी याला हळूहळू उलटा करणार आहे. चालू असतं ना, ते पण पाहूया आपण. आता कदाचित उलट झालेलं तुम्हाला दिसणार नाही, वायर छोटी आहे. पडलं का? नाही, आता पडलं, बंद केलं. तर पहा, याच्यामधून काय हे झालेलं नाहीये. पण आता आपण फनेल नाही लावणार, फनेल नाही लावायचं आता आपल्याला. आता आपण डायरेक्ट याच्यावर ठेवूया. ठीक आहे. हा, तर आता जे आपण या बॅग मध्ये पाहिलं होतं त्याच्यातनं आपण जी कन्सेप्ट घेतली होती, ज्याचं नाव घेतलं होतं ते म्हणजे बर्नॉलीज प्रिन्सिपल, त्याचंच ते सगळं ॲप्लिकेशन आहे. आता जो चेंडू उडाला हा एक फार मोठा इफेक्ट आहे, याला मॅग्नेस इफेक्ट असं म्हणतात. आणि मला तर तुमच्या अभ्यासामध्ये असेल कुठेतरी, BSc किंवा 11वी-12वीला झालं असेल तुम्हाला सायन्समध्ये, मॅग्नेस इफेक्ट. ओके, आता मला सांगा, फनेलमध्ये झालं नाही. फनेलमध्ये चेंडू चिटकूनच बसला आणि इथे मात्र उंच उडत होता, असा असा करत होता डान्स, आहे ना. त्यामुळे ते वन्स मोर म्हणाले परत. तर फनेलमध्ये पण सेम प्रोसेस आहे. फनेलमध्ये कोणतीही हवा किंवा एखादा फ्लो जर पास व्हायचा असेल तर ते शक्यतो कशाचा आधार घेते, सरफेसचा. त्यामुळे फनेलचं जे तिरकस टोक आहे, जी फुंकलेली हवा आहे ती टोकावाटे सरळ साईडनं निघून जात होती. आणि जाता जाता काय करायची, त्या फनेलचे जे खालची नळी आहे, ही जी नळी आहे यातली सुद्धा हवा काय करत होते, घेऊन जात होते.
म्हणजे यातली हवा सुद्धा काय व्हायचं, फ्लोमुळं साईडनं बाहेर पडून जायचे, म्हणून इथे तयार व्हायचा व्हॅक्यूम, आणि व्हॅक्यूम तयार झाल्यामुळे तो चेंडू चिटकून बसत होता. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जेवढं जोरात तुम्ही फुंकाल तेवढं तो चिटकून बसेल. त्यामुळं ते ॲक्च्युली काय करत होते, उडवत नव्हते, ते चेंडूला अजून चिटकून ठेवत होते. म्हणून त्यांना आपण म्हणत होतो थोडंसं मजा येते ना त्याच्यामध्ये, अजून जोरात फुंका. ठीक आहे, पण त्याच्या बाबतीत ते झालं नाही का, कारण मी आधी ब्लोअर चालू केला मग चेंडू ठेवला. सो सुरुवातीला चारही बाजूने चेंडूच्या सेम क्लायमेट होतं, सेम प्रेशर होतं. फ्लो चालल्यामुळं त्याला मॅग्नेस इफेक्ट का म्हणतात, कारण तो एअर फ्लो असा चेंडूच्या सरफेसच्या साईडनं जातो, आणि जाताना काय होतं की सरफेसच्या साईडनं तेवढ्या भागामध्ये लो प्रेशर तयार होतं, त्यामुळं बाहेरची हवा नेहमी आत येण्याचा प्रयत्न करते आणि चेंडूला तिथेच दाबून ठेवते, फार परत चेंडू एवढा शेक होतो. सो सेम प्रोसेस आपला एरोप्लेन्स, जेवढे उडणारे फ्लाइंग ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्या बाबतीत होतं, आणि त्यांना एक पर्टिक्युलर शेप दिलेला असतो, त्याला एरोफॉईल असं म्हणतात. तर आपण जे म्हणतो ना, अब्दुल कलामांनी एरोडायनॅमिक्स किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये स्टडी केलं, त्याच्यामध्ये सगळा हा स्टडी आहे. हे त्याचं बेसिक बर्नॉलिस प्रिन्सिपलमध्ये पूर्ण एव्हिएशन इंडस्ट्री याच्यावर असते. सो हे जे काय आपण शिकलो आता बर्नॉलिस प्रिन्सिपल, याला आपल्याला काय लागलं, हाच सेम इफेक्ट तुमच्याकडे जर ब्लोअर नसेल तर तो जो छोटा चेंडू आहे, हा छोटा चेंडू, याला एक बेंडिंग स्ट्रॉ लावायचा असा, आणि तुम्ही जे लिंबू चमचा करता ना त्याच्यावर जे बेंडिंग स्ट्रॉवर ठेवून केलं तर हे छानपैकी त्याच्यावर पण उडतं. मग त्यासाठी ब्लोअरच आणावं असं काही नाहीये, पण जर वर्गात क्लासरूममध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचं असेल तर ब्लोअरने अजून छान होतं, तर तुम्ही त्यातनं सुद्धा हे करू शकता. आता हे झालं बर्नॉलिस प्रिन्सिपल. आता फक्त 2-3 गोष्ट जस्ट दाखवतो तुम्हाला, आणि एक छोटीशी स्टोरी सांगून एंड करतो. सो हे जस्ट एक मॉडेल आहे, हे फक्त दाखवायचं तुम्हाला, म्हणजे सगळ्यांना असं वाटेल फक्त फिजिक्सच सांगतात ते, तसं नको व्हायला. हे काय, DNA सपाट असतो असं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे तुम्ही ऍक्च्युली पाहतायत ते सांगा. हा 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 करणार आहे, हा ती सांगते कसं काय. येस, याला कोणतं स्ट्रक्चर म्हणतात ते सर्वांना माहिती आहे, स्ट्रक्चरचं नाव हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो आपण याला. काय म्हणतो, याचे डायग्राम येते ना, डायग्राम काढायला येते ना, प्रॅक्टिकलमध्ये येते, एक्झाममध्ये येते. म्हणून आम्ही शाळेतल्या मुलांना किंवा सर्वांनाच सांगतो, ज्यांना ज्यांना डायग्राम आहे त्यांना, की वर्गात असं एक मॉडेल कुठेतरी कोपऱ्यात बनवून ठेवा, परीक्षेच्या वेळेला कामाला येतं. आता अरविंद गुप्तांचे सगळ्यात फेमस मॉडेल पैकी ते तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलंच, त्यातलं दुसरं मॉडेल ज्याला आम्ही मॅचस्टिक मेकॅनो असं म्हणतो किंवा मॅचस्टिक जॉमेट्री असं म्हणतो, कारण हे सगळी जॉमेट्री आपण माचीस एका काडीपेटीच्या बॉक्समधून बनवली, छोटासा बॉक्स 1 रुपयाचा, आणि त्याला ह्या ज्या वॉल ट्यूब लावल्या ते सायकलच्या वॉल ट्यूब आहेत, जिथून आपण हवा भरतो ना त्या. तर यातनं तुम्ही केमिस्ट्रीचे सगळे स्ट्रक्चर बनवू शकता, पण ते मी आज आता आणलेलं नाही, कारण ते दरवेळेला आणताना मोडतात फ्लेक्झिबल असल्यामुळं. ओके, सो फक्त बेसिक आणतोय. बरं, याच्यातनं फक्त तुम्ही जॉमेट्री शिकत नाही, याच्यातनं इंजिनिअरिंग सुद्धा शिकताय. सो सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं बेसिक असतं जॉमेट्रिकल स्ट्रक्चर, तर ते यातनं कसं शिकू शकता. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या सायन्स टॉईजचं जे काही महत्त्व आहे ते तुम्हाला जास्त करून सांगण्याचं, आपण कसं आपलं प्रॉडक्ट जरा अट्रॅक्टिव्ह करून विकतो तसं मी सांगतो याच्यामध्ये. ओके, तर ह्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही जर जॉमेट्री शिकायला घेतली तर तुम्ही त्या ड्रॉइंग पेपरवर नुसताच त्रिकोण चौकोन काढण्यात एवढी मजा नाही येत ना, म्हणून मी ते सर्वांना सांगतो की हे मॉडेल बनवा, यांना हातात तरी घेता येतं कमीत कमी. ओके, यांना अनुभवू शकतो आपण. ओके, आणि याच्यातनं आपण आता काय शिकू शकतो ते एकदा पाहूया. समजा मी माझं घराचं स्ट्रक्चर हेक्झागोनल शेपपासून जर बनवलं, हा काय हेक्झागोन, आणि समजा अर्थक्वेक जर आला, जनरली सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी हे फार महत्त्वाचं असतं की जे काही तुम्ही स्ट्रक्चर बनवताय, कशाचं पण असेल, टॉवरचं असेल, बिल्डिंगचं असेल, ते खूप स्ट्रॉंग झालं पाहिजे, रिजिड असलं पाहिजे, भूकंपाचे धक्के असतील किंवा याच्यातनं टिकलं पाहिजे ते. तर काय होईल, ते असं डान्स करेल अर्थक्वेक आल्यानंतर, बरोबर, तुटेल पण. अजून काय होईल, ट्विस्ट पण होईल. हे पहा, हे स्ट्रक्चर काय होतं, ट्विस्ट पण होते. चला, एक अँगल कमी केला मी, पेंटागॉन बनवला, हे घरासारखंच दिसतंय. हे सुद्धा काय होईल, हे पण नाही टिकणार.
याचं पण काय होतं, ट्विस्ट होतंय पहा. चलो हे पण नाही चालत, अजून एक अँगल कमी करू आपण. स्क्वेअर घेतला मी, हे सुद्धा काय होतं पहा, डान्स करतंय. डान्स करतंय म्हणजे शेक होतोय थोडक्यात. हे पण काय होतंय, ट्विस्ट होतंय. अजून एक अँगल कमी करूया आपण. ट्रायंगल घेतला, ट्रायंगल डान्स पण करत नाही, ट्विस्ट पण होत नाही. आणि हे काय आपण इथे जो जॉईंट आहे तो रबरचा जॉईंट आहे, म्हणजे फ्लेक्झिबल असतो, तरी पण ट्रायंगलचं होत नाही. सो ट्रायंगल इज द स्ट्रॉंगेस्ट शेप इन जॉमेट्री. आणि म्हणून तुम्ही जर सगळे टॉवर्स जर पाहिले, मोबाईलचे टॉवर्स, रेल्वेचे ब्रिज, सगळ्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल जोडलेला दिसेल. मग तुमच्यासारखा एखादा त्यातला इंजिनियर असू शकतो, आज मला रेड नाही पण ऑरेंज कलरचा शर्ट घालायचा आहे, मग त्याला पण वाटलं असेल ना ट्रायंगलच्या ऐवजी जरा आपण षटकोन टाकून पाहूया. मग काय झालं असतं त्याचं, ते पहिलाच बांधलेलं टॉवर लवकर खाली आलं असतं. सो व्हाय ट्रायंगल्स मोस्टली यूज इन द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, कारण तो स्ट्रॉंगेस्ट शेप आहे. आता हे मला असं जर सांगायचं झालं तर पटलं नसतं, पण हे जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येतं की का तो स्ट्रॉंगेस्ट शेप आहे. आणि म्हणून हे सगळे जे काही सांगाडे म्हणतो ना आपण याला, सगळे टॉवर्सचे वगैरे सगळे असतील, हे सगळे ट्रायंगुलर शेपमधूनच बनलेले असतात. आणि जुन्या काळची घरं जर तुम्ही पाहिली तर ती सुद्धा कोणत्या शेपमध्ये असतात, ट्रायंगल शेपमध्ये, कारण तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट शेप आहे. आणि सगळ्यात शेवटी जाता जाता आपण एक आता काय करूया, गोष्ट ऐकूया. तर हे आहेत चंगू आणि मंगू. तुमच्यातले बऱ्याच जोड्या असतील अशा, सुरेश, रमेश असं काहीतरी नाव असतील ना, तर त्यातलं आपलं एक नेहमीचं नाव, हा चंगू आहे आणि हा मंगू आहे. दोघांमधला फरक लक्षात येतोय. हां, एक असा आहे आणि एक असा आहे. ओके, म्हणजे चंगूपेक्षा मंगू हा जवळपास इमॅजिन करा की 5 ते 6 पट वजनाने जास्त आहे. दोघं खेळत होते, तर दोघांमधला जो मंगू आहे तो पडला विहिरीमध्ये. विहिरीत पाणी नाही आहे, काळजी नका करू, ठीक आहे. तर तो विहिरीमध्ये पडलाय. आता चंगूच्या पण एका हाताला लागले आणि त्याला मंगूला एकाच हाताने बाहेर काढायचं. क्रायटेरिया काय आहे, दोघांमधला वजनाचा फरक माहिती ना. हां, तरी त्याला बाहेर काढायचं. काय करावं लागेल, हां पाणी टाकायचं. मंगू म्हणजे फुगा नाहीये, तो पाण्यावर तरंग गेल. पण ठीक आहे, त्याची आयडिया चांगली आहे, पाणी टाकून ट्राय करू शकतो एकदा. त्याला जर पोहता येत असेल तर येईल वर. येस, अजून काय करता येईल, समजा असं काहीतरी केलं तर तो चंगूच खाली जातोय. असं काहीतरी केलं तर मंगू 4-5 वेळा आदळतोय, म्हणजे तो दुसऱ्या दिवशी याला. हां, असं काहीतरी केलं तर तरी होत नाही. तुला काय सांगायचंय? हां, तिने सांगितलंय ऍक्शन मधून, ठीक आहे. आपण ती जे म्हणते ते करूया. झालं ना, माझ्या डोक्यात लागलं. काय झालं, आता ह्या चंगूमध्ये एवढी ताकद आली कुठून, 4 पट वजनाच्या माणसाला त्याने सहज उचललं. काय म्हणतो त्याला आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सो सेंट्रीफ्युगल फोर्स कधी येईल, असंच येईल का, तुम्ही म्हणला चला ये सेंट्रीफ्युगल फोर्स, येईल का, नाही येणार. कधी येणार, हां सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन तुम्हाला करावं लागेल तरच. सो आता आपण कुठे गेलोय, सेंट्रीफ्युगल फोर्सकडे. आता थोडंसं विसरा चंगू मंगू आणि आता थोडंसं इमॅजिन करा, ही अर्थ आहे, हा मून आहे, किंवा हा सन आहे, ही अर्थ आहे, किंवा ही अर्थ आहे आणि आपण सोडलेला सॅटेलाइट आहे. हे सगळे या मोशनमध्ये फिरत असतात. यांना बांधून ठेवणारा कोण आहे, इथं दोरीचं काम तिथे कोण करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगलचं फोर्सचं काम सेंट्रीफ्युगल फोर्सच करतो. ओके, दोन्ही ज्या वेळेला बॅलन्स होतील त्यावेळेला काय होईल, ऑब्जेक्ट नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल. आणि मी जर समजा ग्रॅव्हिटेशनल तोडलं, दोरा तोडला, तर काय होईल, हां काय होईल, आत येईल का बाहेर जाईल, हां बाहेर फिरायला जाईल. तुला त्यांनी खूप छान सांगितलं, बाहेर फिरायला जाईल असं म्हणतो जाईल. सो आता मी याला जरी खूप जोरात फिरवायला लागलो, खूप जोरात, तर एका इन्स्टंटला काय होईल, दोरी तुटून जाईल. त्याला काय म्हणतो आपण, एस्केप व्हेलोसिटी. काय म्हणतो की इतकं सेंट्रीफ्युगल फोर्स वाढतं की ते ग्रॅव्हिटेशनल फील्डला तोडून टाकतं. सो आपल्या सगळ्या रॉकेट्सला काय करावं लागतं, एस्केप व्हेलोसिटी
घ्यावी लागते त्यावेळेला काय होतं ते तो बाहेर जातो. ओके, तर हो झाले. तर ही सगळी सायन्स टॉईज आहेत. मी तुम्हाला फक्त आय थिंक काहीतरी 25-30 मॉडेल दाखवले असेल. अशी 6000 मॉडेल आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, मी आज नाही दाखवायची. आमची वेबसाईट आहे, आयुकाची वेबसाईट आहे, त्याच्यावर नक्की व्हिजिट करा. सगळे मॉडेल, प्रत्येक मॉडेल कसं बनवायचं, 2 मिनटं, प्रत्येक मॉडेल कसं बनवायचं त्याचे 6 ते 7 फोटोमध्ये डिस्क्रिप्शन आहे. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, कोणताही मुलगा ते स्टेप्स पाहून लगेच मॉडेल बनवू शकतो. मटेरियल कुठे आणायला जायची गरज आहे का? फार फार तर जवळच्या दुकानात आरामात सगळं मिळून जातं. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही करा. याच्यातनं तुमच्या कन्सेप्ट पक्क्या होतील. कन्सेप्ट पक्क्या झाल्या तर पुढे ते जे दाखवलं ना सुरुवातीला, त्यात कुठेतरी तुम्हाला मदत होईल. सो आणि हे जाऊ दे, चला, तर तिथे तुम्हाला कामाला नाही जायचंय, पण तुमचं जे काही टेक्स्टबुक मधलं जे काही तुमचं सिलेबस आहे त्यातल्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला याची मदत होणार आहे. कदाचित असंही आहे, तुम्हाला जर तुमच्या पुस्तकावरचे सगळेच एक्सपेरिमेंट मिळाले तर पुस्तक वाचायची पण गरज पडणार नाही. म्हणजे ते वाचा, कारण आपण ज्या लँग्वेजमध्ये बोललो तसं तिथं लिहून चालत नाही, तिथे व्यवस्थित लिहावं लागतं. पण ते शेवटी एकदाच वाचा. परत परत तीच कन्सेप्ट वाचायची गरज पडेल का? नाही पडणार. ठीक आहे, तर मला उशीर होऊन सुद्धा तुम्ही सर्वांनी शांततेने बसून इथं ऐकून घेतलं. आणि इथून पुढं मला वाटतं आपण काहीतरी एखादा क्लब जो आहे, छोटासा इंटरेस्टेड स्टुडंटचा क्लब तयार करूया. ज्यांनी जर एखादा त्यांचा क्वेश्चन असेल तर आम्ही तिथे डायरेक्ट शास्त्रज्ञांकडे पास करू शकतो आणि त्यांच्याकडनं तुम्हाला डायरेक्ट त्यांचं आन्सर याच्यामध्ये देऊ शकतो. किंवा मग तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचा मिळून एक व्हिडिओ त्यांना आपण तयार करायला सांगू शकतो. सो असंही काहीतरी आपलं कम्युनिकेशन नेहमी राहिलं पाहिजे, असं आपण करूया. सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार. थँक्यू.